सोशल मीडियावरून कोणत्याही अननोन ग्रुप्स अथवा फोन कॉल्सवरून येणाऱ्या गुंतवणुकीच्या टिप्स घेऊ नका. हा सायबर क्रिमिनल्सचा तुम्हाला फसवण्याचा डाव असू शकतो. सावधान रहा, सतर्क रहा. मंडळी, आजची अमृत कलश या कार्यक्रमाची सुरुवात मी ज्या ओळींनी केली आहे त्यावरूनच कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल की आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय कोणता. हो, आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय आहे सायबर क्राईम. मंडळी, बऱ्याचदा आपल्या घरात असणारे वृद्ध मंडळी किंवा आसपास असणारे लोक ज्यांना स्मार्टफोन वापरता येत नाही किंवा कळत नकळतपणे आलेल्या अननोन लिंक्स किंवा एखादा OTP शेअर करणं हे किती धोकादायक किंवा नुकसानदायक असू शकतं याची कल्पना तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच आहे. कारण बऱ्याचशा लोकांना अशा प्रकारे OTP शेअर केल्यामुळे किंवा एखादी अननोन लिंक क्लिक केल्यामुळे हजारो लाखोचा फटका अशा प्रकारे बसलेला आहे. श्रोतेहो, सायबर क्राईम या विषयावर आज विस्तृत चर्चा करण्यासाठी आम्ही आमंत्रित केलेलं आहे दिनेश कुडचे सरांना, जे एक IT कन्सल्टंट आणि सिक्युरिटी एक्सपर्ट्स आहेत आणि सायबर क्राईम या विषयावर आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार सर, तसं सायबर क्राईम हा विषय सगळ्यांना परिचित आहे, पण जर याची एक ठराविक डेफिनेशन थोडक्यात जर सांगायची झाली तर आपण कशी सांगाल? सायबर क्राईम म्हणजे ऑनलाईन जगतात होणारे वेगवेगळे क्राईम्स, त्याला आपण सायबर क्राईम म्हणतो. ऑनलाईन म्हणजे वेगवेगळ्या माध्यम. आज आपण सोशल माध्यम वापरतो, त्याच्यानंतर नेट बँकिंग किंवा ऑनलाईन पेमेंट ट्रान्सफर करतो. या निगडीत जे काही वेगवेगळे गुन्हे होतात, आर्थिक गुन्हे असतील किंवा आणि काही मानसिक रिलेटेड काही लोक त्रास देत असेल, अशा प्रकारचे सगळे गुन्हे हे सायबर गुन्ह्यामध्ये मोडतात. बरं सर, जसं आता व्हॉट्सअप हे ॲप अगदी म्हणजे सर्वश्रुत आहे, तर व्हॉट्सअप वापरताना आपण कोणकोणती काळजी घ्यावी? कारण याच्या माध्यमाने पण बरेचसे लोक ठगले जातात, तर याबद्दल आमच्या श्रोत्यांना आपण काय सांगाल? व्हॉट्सॲप हे भारतामध्ये आता सर्वात लोकप्रिय असणारं हे एक माध्यम म्हणून ओळखलं जातं. न कळत बऱ्यापैकी सगळेच लोक आज आपण व्हॉट्सॲप वापरतो. म्हणजे कोणालाही मेसेज करायचा असेल तर एक व्हॉट्सॲपवर आपण टेक्स्ट मेसेज, कोणीही म्हणजे लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत एका क्लिकवर आपण मेसेज पाठवू शकतो. बरोबर आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या हातात हे साधन आल्यामुळं आज त्याच्यावर अनेक लोक त्यावर रिॲक्ट होतात. एक मोठं व्यासपीठ लोकांना उपलब्ध झाले आणि ह्यामध्ये वेगवेगळे ग्रुप्स असतात, मेसेजेस असतात, ब्रॉडकास्ट लिस्ट आपण करतो. लोकांपर्यंत ते पोहोचायचं माध्यम असल्यामुळं आपण सर्वच ते वापरतो. बरोबर आहे. मग ह्याच्यामध्ये वापरताना काळजी घ्यायची म्हणजे की तुमचे जे काही, आता आपण जर स्टेटसला बघितलं तर बऱ्यापैकी स्टेटस ज्यावेळी नवीन आलं त्यावेळी सुरुवातीला कोण टाकत नव्हते, पण जसं ते वापरायला लागले तसं स्टेटसला एखादी फोटो किंवा व्हिडिओ आपण ज्यावेळी टाकतो त्यावर ती एका पाहणीनुसार सर्वसाधारणतः आपण ज्यावेळी स्टेटस टाकतो त्यावेळी आपल्या कॉन्टॅक्टमधल्या जवळपास 60% जास्त टक्के, म्हणजे सर्वसाधारण 70% लोकांपर्यंत स्टेटस हे एका तासातच पाहिले जातात. कारण एवढं ते ॲव्हिड ॲप म्हणून बनलं, म्हणजे लोकांचं एवढं इंटरेस्ट आहे की स्टेटसवर काय पडले वेगळ्या, हा त्यांचा पाहण्याचा त्यांचा कल असतो आणि त्यामुळे ते स्टेटस पाहिले जातात. आणि आपण एक जर नजर टाकली तर ते एक सर्वसाधारण 24 तास ते दिसतं आपल्याला स्टेटस, आणि त्याची हिस्ट्री जर आपण बघितली तर त्यामध्ये आपल्याला कळेल की न कळत त्यामध्ये काही नंबर्स असे आहेत की जे आपल्याकडे सेव्ह आहेत पण ते जास्त ओळखीचे किंवा परिचयाचे नाहीत. तर ते काय होतं की सर्वसाधारण समजा एखादा आपण पार्सल मागवलं असेल ऑनलाईन वेगवेगळ्या साईट्सवरून, त्यावेळी डिलिव्हरी पार्टनरचे नंबर तात्पुरत्या स्वरूपात आपण सेव्ह करतो. किंवा ते एखादा प्लंबिंग रिलेटेड माणूस असेल किंवा वेगवेगळ्या सर्व्हिसेस देणारे माणसं असतात, ते आपल्याला म्हणतात की आम्ही मॅडम इथं आलो आहे, आम्ही कुठे येऊ, त्यावेळी आपण तात्पुरता नंबर सेव्ह केला असतो, ते येणार आहेत म्हणून, आणि तो नंबर आपल्याकडे कायमचाच तो सेव्ह राहतो. त्यामुळं कळत न कळत आपण जे काही व्हॉट्सअप स्टेटसवर शेअर करत असतो ते ह्या वेगवेगळ्या लोकांपर्यंत अननोनरित्या ते पोहोचत असतात की ते आपल्याचा त्यांचा आणि आपला जास्त संपर्क नाही. त्यामुळं हे तुमची पर्सनल लाईफ डिस्क्लोज होण्याची शक्यता जास्त असते. आणि वेगवेगळे ग्रुप्स असतात, त्यावेळी आपण ग्रुपला जॉईन होतो, ग्रुपमध्ये वेगवेगळ्या पोस्ट पडत असतात. त्यामध्ये आता विशेषतः महिलांचे वेगवेगळे ग्रुप्स असतात, ज्वेलरी रिलेटेड ग्रुप्स आहेत, वृद्धांसाठी इन्व्हेस्टमेंट कशी करावी या बँकेचे जास्तीत जास्त इंटरेस्ट रेट आता व्याजदर वाढलेले आहेत आणि तुम्ही तिथं गुंतवणूक करा येतात, किंवा शेअर मार्केट पडलं आहे तुम्ही यात गुंतवणूक करा, अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रमोशनल ऑफर्स म्हणा किंवा वेगवेगळे मेसेजेस त्या ग्रुपवर पाहायला मिळतात. त्यामुळं आज पूर्वी गुन्हे होण्यासाठी काय, आर्थिक गुन्हे होण्यासाठी एखाद्या व्यक्ती ज्यावेळी कॅश कॅरी करून घरी जात असेल किंवा एखादा व्यापारी घेऊन असेल तर त्यावेळी फिजिकल कॅश ती हँडलिंग असल्यामुळे त्याच्यावर अटॅक करणं हे अशा परिस्थितीचं किंवा अशा स्वरूपाचं
गुन्हे त्यावेळी व्हायचे. बरोबर. पण आज हा कल बऱ्यापैकी डिजिटलकडे वळला आहे. चोरही आता डिजिटल झाल्यात. चोरांना लोक कसे ट्रॅप होतात, कसे सापळ्यात अडकले जाऊ शकतात, ह्याचा हा अंदाज बघता बऱ्यापैकी आज खूप काही ट्रान्झॅक्शन्स हे आज व्हॉट्सॲपच्या माध्यमातून शक्य आहे. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून UPI ही प्रोव्हाइड केलेलं आहे. बरोबर. UPIद्वारे आपण व्हॉट्सॲपमधून पेमेंट पाठवू शकतो. व्हॉट्सॲपद्वारे व्हिडिओ कॉल करता येऊ शकतात, ऑडिओ कॉल करता येऊ शकतात. असं सर्व काही असल्यामुळे त्यामुळे धोक्याचे जास्त आपण जर त्याचं एक चान्सेस जर म्हटलं तर ते आपल्याला व्हॉट्सॲपवर बघायला मिळतं. म्हणजे आपण थोडक्यात असंच म्हणू शकतो की जितक्या सुविधा आहे तर त्याचा म्हणजे प्लस पॉईंट आहे तर निगेटिव्ह पॉईंट पण आहे. हो. सर, जसं व्हॉट्सअपवर आजकाल सर्रास आपण आधार कार्ड, पॅन कार्ड आणि अन्य कागदपत्र पण शेअर करतो. तर याबद्दल आपण काय सांगाल आणि हे किती सुरक्षित आहे असं आपल्याला वाटतं? वेगवेगळ्या वित्तीय संस्थांच्या रिप्रेझेंटेटिव्हकडून आपल्याला सांगण्यात येते की तुम्हाला अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स पाठवावे लागतील, जसं की पॅन कार्ड आहे, आधार कार्ड आहे, फोटोज असतात, तुमची सिग्नेचर असू शकते. आज डिजिटल KYC अंडर डिजिटल सिग्नेचर आपण सही करून फोटो पाठवतो. तर हे पाठवल्यानंतर सुरुवातीला काय होतं, त्या व्यक्तीच्या आपण तो नंबर तात्पुरत्या स्वरूपात सेव्ह केला असतो. त्या व्यक्तीला आपण पाठवतो आणि ती कॉपी त्याच्या इथं ती सेव्ह राहते. म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड ही त्या व्यक्तीच्या इथं सेव्ह राहते. ती व्यक्ती मोबाईलवरून डायरेक्ट प्रिंट काढू शकत नाही. त्यामुळे ती संस्थेमध्ये ते डाउनलोड करतं त्यांच्या PCवर आणि तिथून प्रिंट सोडली जाते. म्हणजे एक कॉपी त्यांच्या मोबाईलवर राहिली तुमच्या आधार कार्ड, पॅन कार्डची, आणि एक कॉपी त्या संस्थेच्या तिथं राहिली. बरोबर. भले ते संस्थेत प्रिंट कार्ड असेल तर ठीक आहे, तुमचे डॉक्युमेंट्स त्या संस्थेत बऱ्यापैकी सेफ राहू शकतात. पण काही वेळेला काय होतं की नेट कॅपेज झोन पण असे एक्झिक्युटिव्ह तात्पुरत्या स्वरूपात प्रिंट काढण्यासाठी असतात, कारण त्यांचे सेल्स टार्गेट अचीव होण्यासाठी. सर, मला इथे एक प्रश्न आता लगेच सुचला म्हणून विचारते मी, की जसं आपण समजा फॉर एक्झाम्पल समजा मी तुम्हालाच पाठवलं आहे आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे डिटेल्स, मग काम झाल्यावर समजा मी माझ्या पर्सनल याच्यावर व्हॉट्सअपवरनं डिलीट फॉर एव्हरीवन केलं तर ते योग्य आहे का? मग ते मी तेच सांगणार होतो पुढे जाऊन की ते डिलीट केलं पाहिजे. म्हणजे आता काय होतं की समजा मी व्यक्तीला पाठवलेत तर त्या व्यक्तीने प्रिंट काढले का नाही हे कन्फर्मेशन आपण विचारलं पाहिजे की तुम्ही तुमचं काम झालं का, प्रिंट काढली आहे का, तुम्हाला जे पाहिजे ते अचीव झाले का. तर त्याच्यानंतर ते व्हॉट्सॲपमध्ये जाऊन त्या इमेजेसना सिलेक्ट करून डिलीट फॉर एव्हरीवन हा ऑप्शन असतो. बरोबर. तो तात्पुरत्या लगेच तो डिलीट करून तिथून त्या आपल्या डॉक्युमेंट्स व्हॅनिश केले पाहिजेत. अच्छा. त्याला पर्याय आपण काय करू शकतो, उदाहरणार्थ आपण गुगल ड्राईव्हनं फॅसिलिटी प्रोव्हाइड केली. ड्राईव्हवर तात्पुरत्या स्वरूपात तुम्ही पॅन कार्ड, आधार कार्ड अपलोड करू शकता, त्याची लिंक त्यांना पाठवू शकता त्यांचा मेल ॲड्रेसवर किंवा तिथं शेअर करू शकता. ते काम झालं त्यांचं की तुम्ही तिथून लिंक ती डिसेबल करू शकता. म्हणजे ती पुन्हा त्यांना रियूजसाठी वापरता येते. अजून एक ह्याच्या पुढचा जाऊन असा एक प्रॉब्लेम असतो लोकांचा की अनेक डॉक्युमेंट्स, आता व्हॉट्सॲप ठीक आहे, व्हॉट्सॲपवर काय होतं की त्या व्यक्तीच्या मोबाईलवर सेव्ह असतात, कालांतरानं तो व्हॉट्सॲप फुल होतो त्या व्यक्तीचा आणि ते डिलीट होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणजे ते क्लिअरन्स म्हणतो आपण, ते क्लिअर करण्यासाठी ते डिलीट करतात सगळं. त्यामुळे तुमचे डॉक्युमेंट्स व्हॅनिश होण्याचे चान्सेस तिथे जास्त आहेत. पण या विरुद्ध जर म्हटले की एका व्यक्तीनं म्हटलं की ईमेलवर आम्हाला डॉक्युमेंट्स पाठवा, आपण ईमेलला ॲज अटॅचमेंट पाठवतो, तर ईमेलवर ही कंटिन्यू तिथं सेव्हच राहते. त्यामुळे ईमेलवर पाठवणार अटॅचमेंट ॲज अ पाठवू नका. तिथं तुम्ही गुगल ड्राईव्हची लिंक क्रिएट करून पाठवा, जेणेकरून जेवढं तुम्ही धोके ह्यातले कमी होतील. डिजिटल एव्हिडन्स शेअर करणे ते आपण त्यातून टाळले जाऊ शकतो. सर, तर ओव्हरऑल जर व्हॉट्सअप मला वापरायचं आहे तर ते सुरक्षित पद्धतीने कसं वापरावं याबद्दल आपण काय सजेस्ट कराल? व्हॉट्सॲप सुरक्षित पद्धतीनं म्हणजे आज कोणत्याही प्रकारचे फोटो, आता परवाच एक ट्रेंड आलेला गिबली ट्रेंड नावाचा, की एखाद्या फॅमिली फोटो आपण अपलोड केलो त्याचं ॲनिमेशन किंवा पेंटिंग स्वरूपात कसं चित्र दिसतं हे सर्वांनीच आपण बऱ्यापैकी ट्राय केलेलं आहे. तर अशा प्रकारचे कुठलेही ट्रेंड शक्यतो फॉलो करू नका, कारण बऱ्याच कंपन्या आता डेटा या गोष्टीची किंमत ही खूप मोठी झाली आहे, त्याच्यावर प्रोसेसिंग करून वेगवेगळे सॉफ्टवेअर ट्रेन केले जातात आणि कंपन्यांना खूप मोठा नफा होत असतो. तर स्टेटसला टाकताना तुमचे वैयक्तिक फोटो कोणतेही शेअर करू नका. जसं की आपण फॅमिली वेगवेगळे लग्न असतात, जावळचे कार्यक्रम असतात, लहान मुलांचे फोटो असतात, सोशल गॅदरिंग, अशा प्रकारचे कुठलेही फोटो त्यावर शेअर करू नका. उदाहरण समजा आता मगाशी म्हटलं तसं की काही अनोळखी व्यक्ती तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये नकळत जॉईन असतील आणि तुम्ही हॉलिडेचे तिथं फोटो शेअर केलेत, कुठेतरी तुम्ही पर्यटनाला गेले ते फोटो शेअर केलेत, तर तुमचे पर्सनल फोटो पर्यटनाचे त्या लोकांपर्यंत एक्सपोज होण्याचा धोका जास्तीत जास्त असतो. त्यामुळे अशा प्रकारचे कुठलेही फोटो स्टेटसवर शेअर करू नका. आणि शेअर जरी करणार असाल तर तुमचा प्रोफाईल पिक्चर आपण चेंज करतो किंवा स्टेटसला फोटो, तर त्यामध्ये संपूर्ण चित्राच्या आकारामध्ये तुमचा बॉडी पार्ट हा सर्वसाधारणतः 10% असेल आणि 90% जागा ही वेगळ्या वस्तूंनी व्यापलेली असेल. म्हणजे थोडक्यात दुरून काढलेला फोटो
त्यात चित्र तुमचं चेहरा क्लिअर दिसणार नाही, पण लांबून ती लक्षात येईल की आपण व्यक्ती तीच आहे. बरोबर. अशा स्वरूपाचे फोटो अपलोड करा. म्हणजे क्लोज फोटो नाहीत, म्हणजे आयडेंटिटी साईज फोटो बरेच जण अपलोड करतात, त्यामध्ये पूर्ण चेहरा दिसतो, डोळे, कान, नाक, या म्हणजे सगळ्या असे करायला नको. असे फोटो कोणतेही करू नका. आयडी साईजचे फोटो जे असतात ओके. त्यामध्ये डोळे दिसतील, कान दिसतील, केस दिसतील, पूर्ण त्वचा अशी क्लिअर दिसेल, अशा प्रकारचे कुठलेही फोटोज सोशल मीडियावर कोणत्याच प्लॅटफॉर्मवर अपलोड करू नका. कारण त्यातून कसं आता आज डिजिटल एव्हिडन्सला बघितलं, आयरिस स्कॅन आपण बघतो, म्हणजे डोळे स्कॅन झाले की फेस डिटेक्शनवरून व्यक्ती ओळखली जाते. बरोबर आहे. त्यामुळे असे क्लोज फोटो कुठलेही शेअर करू नका. फॅमिली फोटो कोणतेही शेअर करू नका. स्टेटसमध्ये आपण जर व्हॉट्सॲपच्या स्टेटसबद्दल बोलायचं झालं तर त्यामध्ये प्रायव्हसी सेटिंग्ज आहेत की तुमचं व्हॉट्सॲपचं स्टेटस नेमकं कोणत्या व्यक्तींना दिसलं पाहिजे. तर त्यामध्ये कॉन्टॅक्ट्स ओनली आहे, कॉन्टॅक्ट्स ओनली विथ एक्सेप्ट म्हणून पण आहे, म्हणजे ह्या व्यक्तींना सोडून एवढ्यानं दिसलं पाहिजे. अशा पद्धतीचे वेगवेगळे सेटिंग्स तपासा. वेळोवेळी व्हॉट्सॲपचं ॲप हे अपडेट करा, जेणेकरून सुरक्षितता ही जास्तीत जास्त मेंटेन केली जाते. आणि त्यातून तुम्हाला मग अशा काही हॅकिंग करून किंवा ह्या व्हॉइस मॉर्फिंग असतं किंवा इमेज मॉर्फिंग असतं, ह्या सगळ्या हॅकिंगच्या वेगवेगळ्या ऑप्शनमधून तुमचा प्रोफाईल हा वाचला जातो. अच्छा सर, जसं फेसबुकबद्दल समजा आपण आता बोललो, तर त्याच्यामध्ये पण असं एखादा आपल्या ओळखीचा जो फ्रेंड असेल त्याच्यामध्ये एखाद्या वेळेला पोस्ट येते की माझं अकाउंट हॅक झालेलं आहे आणि जर तुम्हाला कोणी अकाउंटवरनं पैसे मागत असेल तर कृपया देऊ नये, हा मी नाही. तर हे हॅकिंग हा जो प्रकार आहे हा कसा होतो आणि याच्यावर काही दंडात्मक कारवाई केली जाते का? हो, आता सोशल माध्यमावर अशा प्रकारचे त्याला प्रोफाईल इम्पर्सोनिकेशन असं म्हणतात. म्हणजे प्रोफाईल स्पूपिंग केलं जातं. वेगळा प्रोफाईल तुमच्यासारखा दिसणारा वेगळा क्रिएट केला जातो, त्यामध्ये तुमची माहिती अपलोड केली जाते. हे कधी होतं? समजा तुमच्या प्रोफाईलवर सगळी पब्लिक इन्फॉर्मेशन ऑनलाईन इझिली अवेलेबल असेल, जसं की कोणत्या शाळेत शिकलेला आहात, तुमचं होमटाऊन काय आहे, तुमची बर्थडेट काय, या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर जसं की फेसबुक आहे, ट्विटर आहे, इंस्टाग्राम आहे, लिंक्डइन, इथं आपण डेटा, आपण माहिती आपली शेअर करत असतो. हे हॅकर्स लोक वेगवेगळीकडून डेटा ते कलेक्ट करतात. जसं की आता मग अशी म्हटली की प्रोफाईल फोटो असतात, हे सगळं एव्हिडन्स तयार करून ते पहिला तयार करून ठेवतात आणि तुमच्या अकाउंटसारखे दिसणारं सेम अकाउंट माहिती ही वापरून वेगळं अकाउंट क्रिएट केलं जातं. त्यासाठी वेगळा ईमेल ॲड्रेस पण वापरलं जातं आणि तुम्हाला दिसणाऱ्यासारखं दिसतात तशा स्वरूपाचं अकाउंट उघडून त्यातून मित्रांना वेगवेगळे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवले जातात. आपल्या मित्र हे तपासत नाहीत की माझ्याकडे तुम्ही हे ऑलरेडी माझ्या फ्रेंड लिस्टमध्ये ॲड आहात का, हे आपण तपासत नाही. नवीन फ्रेंड रिक्वेस्ट आली याचा अर्थ त्या व्यक्तीचं काहीतरी पासवर्ड विसरला असेल किंवा अन्य काय झालं असेल, म्हणून आपण ते ऍक्सेप्ट करतो. एकदा ऍक्सेप्ट झालं म्हणजे सुरुवातीला नवं अकाउंट असतं, एका व्यक्तीने ऍक्सेप्ट केलं तर दुसरी व्यक्ती काय बघत असते, म्युच्युअल फ्रेंड कोण आहे का, त्यावेळी तो म्युच्युअल माझा मित्र दिसतोय म्हणजे तो मित्र ओरिजिनल आहे, अशा पद्धतीने आपण ते ऍक्सेप्टच करत होतो. आणि ती साखळी ज्यावेळी वाढते मग त्याच्याकडे जवळपास म्युच्युअल फ्रेंडमध्ये 100 लोक होतात, त्यामुळे ते खरं अकाउंट वाटावं लागतं. आणि त्यावरून एखादा मेसेज मग ते चालू करतात हॅकर्स लोक, की मेसेज करतात अन्य लोकांना, आपल्या मित्रांना, की अरे अशा ठिकाणी मी पोहोचले आणि माझी गाडी पंक्चर झाली किंवा मला पैसे अचानक हॉस्पिटलसाठी लागणार, मला 5,000 10,000 गुगल पे या वेगळ्याच क्रमांकावर कर. आपण मेसेज वाचतो आणि आपण कसं असतो, भावनिक आहे माणूस, हा प्राणी जर म्हटलं तर हा भावनिक खूप असतो. पटकन आपण गडबडीत ते पैसे ट्रान्सफर करायचा प्रयत्न करतो आणि तिथंच आपली गफलत होते आणि मोठा आर्थिक फटका बसायची शक्यता दाट असते. तर अशा गोष्टी आपण काळजीपूर्वक बघितल्या पाहिजेत, मित्रांना फोन केला पाहिजे आणि फोनवर चौकशी करून मगच पैसे अथवा हे ट्रान्सफर म्हणजे व्हेरीफाय केलं पाहिजे की खरंच तू आहे का. हो. अच्छा सर, जसं आपण आता वृद्ध लोकांबद्दल समजा बोललो तर त्यांना स्मार्टफोन हे जवळपास म्हणजे बऱ्याचशा लोकांना आपण म्हणजे ठोकळ मनाने घेतलं तर वापरता येत नाही. तर वृद्ध पेन्शनर्स लोकांना पण फोनवरनं वेगवेगळे प्रलोभन दाखवून किंवा एखादा तुम्ही OTP शेअर करावा, जसं मी सुरुवातीला म्हटलं, किंवा एखादी लिंक असते तर त्यांनी क्लिक केलं तर तशा प्रकारचेही घोटाळे बरेच झालेले आहे. तर हे थांबवण्यासाठी आपण काय सुरक्षा उपाययोजना करू शकतो? सायबर क्राईम किंवा कुठल्याही प्रकारचा घोटाळा म्हणतो आपण, किंवा कोणत्याही परिस्थितीत एखादा संकट ज्यावेळी आपल्याला येतं त्याचं मूळ कारण जर बघितलं तर 2च गोष्टी असतात. एक म्हणजे फिअर आणि दुसरी म्हणजे ग्रीड. ज्यावेळी आपण एखाद्या कुठल्या तरी परिस्थितीत खूप अडकलेला असतो, भीतीच स्वरूपात, की एक मनात भीती असते, आणि एक दुसरी कंडिशन किंवा दुसरी परिस्थिती अशी म्हणता येईल की ज्यामध्ये ग्रीड, की लोभ, मला हे पाहिजे, ह्या 2 गोष्टींमध्येच आपलं हे नुकसान होतं. त्याचे चान्सेस जर आपण बघितलं तर त्यामध्ये होतात. त्यापैकी समजा आपल्याकडे ह्या गोष्टी आपण एका कागदावर यादी केली आणि त्यात 10 यादी असतील, 10 त्याच गोष्टी असतील, त्यामध्ये 7 गोष्टी या भीती स्वरूपात असतात, त्याची भीती वाटत असते, आणि 3 गोष्टी या तुमच्या ॲस्पिरेशनल असतात, म्हणजे ते मला केलं पाहिजे, करायची इच्छा आहे. उदाहरणार्थ समजा आता अक्षय तृतीया जवळ येते, की मला
कार घ्यायचे हे एक स्वप्न असतं. बरोबर. मला कार घ्यायची आहे. विशेषतः महिलांच्या मध्ये चर्चा सुरू आहे की 1,00,000 आता सोनं पोचते की काय, आणि आता बरोबर. सोने खरेदी केलं पाहिजे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या ग्रीडच्या बाजूला दिशेनं जातात. आणि भीतीच्या जर म्हटलं की मी आता रिटायर झालो आहे, माझं वेगळं इन्कम नाही आहे, मुलांना पुण्यामध्ये मुंबईमध्ये फ्लॅट घेतलाय, त्याला मी माझी काही आयुष्यभराची कमाई होती ती मी त्याला फ्लॅटसाठी गुंतवणूक म्हणून दिलेली आहे, डाऊन पेमेंट म्हणता येईल त्याला, आणि आता माझ्याकडे फंड्स अवेलेबल नाहीत आणि माझं इन्कम सुरू राहिलं पाहिजे किंवा व्याज अधिकाधिक मिळालं पाहिजे. म्हणून हे लोक बऱ्यापैकी त्या विवंचनेत असतात की त्या गोष्टी कमी पडत असतात, खर्च कुठेतरी आज महागाई खूप वाढलेली आहे, आणि ह्या भीती ज्या असतात की उदाहरणार्थ कर्ज फेडायचा ही पण एक भीती असू शकते, मुलांचं प्लॅनिंग करायचं, ओव्हरऑल करिअर प्लॅनिंग असतं, वेगवेगळ्या ॲडमिशन घ्यायचे असेल, अशा सगळ्या गोष्टीचं दडपण, ह्या गोष्टी जर आपण त्याची यादी केली तर त्या 7 असतात. त्या 7 आणि आवडत्या गोष्टी पाहिजे त्या 3 असतात. त्यामुळे ह्या गोष्टी करण्यासाठी माणूस वेगवेगळ्या प्रत्येकाची इच्छा असतात, ते प्रयत्न तो वेगवेगळ्या पद्धतीनं करत असतो. आणि अशा स्वरूपात काही लिंक्स व्हॉट्सअपवर आला आणि त्यात त्याला ते काहीतरी दिसतं की मी ह्या लिंकवर क्लिक केलं तर माझं एक आयुष्य बदलू शकतं किंवा मी ह्या समस्येतून बाहेर पडू शकतो. ह्या इच्छेने त्यावरती लिंकवर क्लिक करतात आणि तिथून ॲक्च्युली सायबर फ्रॉडचा पहिली पायरी आपण म्हणता येईल, तिथून ती सुरुवात होते आणि त्यात ते गुरफटत जाऊन शेवटी त्याचा एंड रिझल्ट असा होतो की ते आपण पैसे गमावून बसतो. अच्छा. त्यामुळे ह्या 2 गोष्टीवर म्हणजे फिअर आणि ग्रीड ह्या 2 गोष्टीवर आपलं नियंत्रण असलं पाहिजे. मग हे जर नियंत्रण असेल म्हणजे सायकोलॉजिकली आपलं मानसिकरित्या आपण जर तयार आहोत तर सायबर गुन्हे होण्याची शक्यता फार कमी होऊन जाते. सर, जसं आता आपण सायबर क्राईमविषयी बोलतो आहे, तर सायबर क्राईम हा कोणत्या गुन्हेगारी प्रकारामध्ये मोडतो? सायबर हा बऱ्यापैकी IPC सेक्शन अंडर येत नाही. भारतीय माहिती तंत्रज्ञान अधिनियम या अंतर्गत म्हणजे IT 2000 अंतर्गत हे सगळे नव्या स्वरूपाचे गुन्हे हे त्यात नोंदवले जातात. आणि व्यक्तीला बोलावून पैसे जर काढून घेत असेल तर ते IPC अंडर येतात. तर हे सगळे गुन्हे IT ॲक्ट अंडर नोंदवले जातात. बरं सर, जसं आपण आज सायबर क्राईमविषयी बोलतो आहे तर डिजिटल अरेस्ट हा पण मला वाटतं याच्याच अंडर येतो. साधा सोशल मीडियावरही त्याचे बरेचसे व्हिडिओज येतात. तर हे डिजिटल अरेस्ट म्हणजे एक्झॅक्टली काय आहे आणि याच्यावर आपण आळा कसा काय घालू शकतो? डिजिटल अरेस्ट म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे की फिअर, भीती ज्यावेळी निर्माण होते, म्हणजे सर्वसाधारणतः समजा आपण गडबडीत आहोत किंवा वेगळ्या विचारात आहोत, त्यावेळी अचानक एक फोन येतो. फोन येताना बऱ्यापैकी आज अनेक लोकांकडे ट्रू कॉलर आहे. ट्रू कॉलरवर सुरुवातीला दिसतं की CBI डिपार्टमेंटकडून किंवा CID डिपार्टमेंटकडून कॉल आला किंवा कस्टमकडून कॉल आलाय. आपण तो असा कसा काय कॉल मला आला दिसताना सगळं क्लिअर दिसतं की +20 म्हणजे मुंबईतून आला असं पण ते दिसतं. फोन उचलल्यानंतर पुढील व्यक्ती म्हणते की मी अशा ऑफिसमधून ह्या डेझिग्नेशनची व्यक्ती बोलते आणि तुम्ही ऑनलाईन एक ट्रान्झॅक्शन केलं, व्यवहार केलेला, आणि ते पार्सल आज मुंबईच्या कस्टममध्ये आम्ही अडवलेलं आहे आणि त्या चौकशीसाठी तुम्हाला फोन केला आहे, तर तुम्हाला माहिती आम्हाला सांगा. आपण विचारत असतो. ज्यावेळी विचार सुरू होतात की भीती सुरू होते, ते त्याच्यात वेगवेगळ्या प्रश्नातून ते एक प्रकारचं हिप्नोटाईज केलं जातं. तो व्यक्ती अडकत आहे का हे तपासलं आणि ते आपल्याला गुंतवतात त्यामध्ये. मग आपण विचार करत असतो कारण मला नंबर आलेला पण बरोबर आहे, क्रमांक त्यावर दिसलेलं पण ह्या विचारत असतो. ही विचाराची जी काही साखळी आहे ती पुढे सरकते आणि आपण म्हणतो बरं मला काय करावं लागेल, मग तुमचं नाव पूर्ण सांगा. मग मी माझं पूर्ण नाव सांगतो. मग ते म्हणतात तुमचं जन्मतारीख सांगा. आपण जन्मतारीखही सांगतो. त्यानंतर म्हणतात की तुम्ही आत्ता जिथं राहता त्याचा पत्ता पूर्ण सांगा. आपण पत्ता सांगतो. अशा काही गोष्टी न लागणाऱ्या त्या पण ते विचारतात आणि बघतात की हा माणूस त्या साखळीत अडकला आहे का, आणि आपण भीतीपोटी सांगत जातो. मग त्यानंतर ते म्हणतात की तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड आता तुम्हाला व्हॉट्सअपचा आमचा डिपार्टमेंटचा मेसेज येईल, त्याच्यावर तुम्ही रिप्लाय करा. तिथं आपण पटकन अपलोड करतो काही विचार, कारण ती सुरू झाली असते. जसं की न्यूक्लिअर फिशन ही जी रिॲक्शन आहे अणुबॉम्बची, तशा स्वरूपात त्या रिॲक्शन्स आपल्या सुरू होतात मनाच्या, आणि आपण त्याला रिप्लाय करतो, व्हॉट्सअपवर सगळे डिटेल्स पाठवतो. त्यानंतर ती व्यक्ती म्हणजे तुमचं आता व्हेरिफिकेशन केलेलं आहे, पण आम्ही ते पार्सल इन बिटवीन आमच्या काही अधिकाऱ्यांनी चेक केलं तर त्यामध्ये ड्रग्ज सापडलेत. बरोबर. त्यामुळे ड्रग्ज अंडर तुमची नार्कोटिक्स अंडर तुमच्यावर केस होईल आणि ती केस अवॉइड करायसाठी आमच्या साहेबांशी बोला आणि तुम्हाला थोड्या वेळात वेगळा फोन येईल. तो फोन कट करेपर्यंत दुसरा फोन लगेच 1 ते 1.5 मिनिटात लगेच येतो. पुढं व्यक्ती पूर्ण तशा स्वरूपात बोलत असते. ते म्हणतात तुम्हाला व्हॉट्सअपवर पुन्हा एक लिंक पाठवल्या आणि तुम्ही त्या मिटिंगला जॉईन व्हा ऑनलाईन आणि त्यावर आपण बोलू. मिटिंगला क्लिक करताना जॉईन केल्यानंतर पूर्ण जसं एखादं सरकारी ऑफिस असतं, म्हणजे सेटअप पूर्ण सेटअप लागलं. ती व्यक्ती गणवेशात बसलेली असते, मागं पुढं टिपिकल नेम बोर्ड लागलेले असतात
मागं भारताचा झेंडा दाखवला असतो. सगळं जसं काही एखादं सरकारी ऑफिस दिसावं पोलिसांचं किंवा त्या अधिकाऱ्यांचं, तसं ते ऑफिस दर्शवलं जातं आणि त्यातून आपल्याला ते खरं वाटायला लागतं की हे खरंच आहे. आणि असे सांगून वेगवेगळ्या प्रकारची चौकशी करून आपल्याला गुंतवलं जातं आणि शेवटी मग ते सांगतात की हे सगळं थांबवायचं असेल तर तुमचं अकाउंट व्हेरिफिकेशन केलं पाहिजे, बँक अकाउंट. तुम्ही बँक अकाउंटचे स्टेटमेंट पाठवा. ते स्टेटमेंट मागवलं जातं आणि ह्या गुन्ह्यातून तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला एवढा दंड प्राथमिक स्वरूपात लागेल, तो तुम्ही ऑनलाईन भरा. मग ती लिंक पाठवली जाते. मग सुरुवातीला 10,000 रुपये घेतले जातात आणि त्या गुन्ह्याची तीव्रता हळूहळू वाढत जाते की त्या व्यक्तीकडे पैसे ते पटकन आले की 10,000च्या ऐवजी थोड्या वेळानं परत कॉल ते चालू ठेवतात. असं करत करत तो आकडा सर्वसाधारणतः 5 लाख 10 लाख किती मोठा जाईल त्याचा अंदाज नाही. जोपर्यंत तो पैसे व्यक्ती देत राहील, त्याची भीती जोपर्यंत थांबत नाही, एंड पॉईंट येत नाही, तोपर्यंत ते पैसे विड्रॉ केले जातात. आणि सगळं झाल्यानंतर अचानकच सगळं थांबलं जातं एका क्षणिक. आणि ज्यावेळी ती व्यक्ती बसून विचार करते की नेमकं काय घडलं, त्यावेळी त्याला तो धक्का बसतो. ही सर्वसाधारणतः घटना जवळपास 2 तास ते 3 तास चालते. 3 तासानंतर ज्यावेळेस एकदम थांबतं त्यावेळी त्या व्यक्तीला कळते की आपण फसले गेलो आहोत. आणि ह्या डिजिटल अरेस्ट स्वरूपात अशा अनेक घटना आज आपल्या सांगलीमध्ये पण झालेल्या आहेत आणि बऱ्यापैकी राज्यभरात पण खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत. आणि त्या दृष्टीनं पोलीस खात्याकडून तसेच गृह खात्याकडून पण वेळोवेळी लोकांना इंटिमेशन जाहिराती पण लोकांपर्यंत पोहोचवल्यात. तरीसुद्धा भीती ही माणसाच्या मनात कायम असतेच. त्या भीतीचा वापर करून जर ह्या हॅकर्सनी त्याचा एक आपलं शिकार म्हणून जर केलं तर आपण त्यामध्ये गुरफटले जाऊ शकतो. सर, पण मला इथे विचारायचं आहे, तुम्हाला काय वाटतं? कारण आता जसं हे डिजिटल अरेस्टबद्दल आपण बोलतो आहे, जसं माझ्या कानावर आलं की माझ्या ओळखीच्या व्यक्तीसोबतच हे घडलं आहे. लोकांना हे माहीत असतानासुद्धा ते कसं काय फसतात त्याच्यामध्ये आणि स्वतःला आपण कसं वाचवू शकू, याबद्दलही काय सांगाल आपण? आता जसं म्हटलं की भीती आणि जसं की फिअर आणि ग्रीड ह्या 2 गोष्टीवर आपलं नियंत्रण पाहिजे. उदाहरणार्थ कसं आहे, प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो की पूर्ण त्याची नेटवर्थ जी असेल, समजा सोने स्वरूपात, कॅश स्वरूपात, म्युच्युअल फंड, शेअर्स किंवा सर्वसाधारणतः आयुष्याची कमाई 1 कोटी जर असेल तर त्यापैकी 10% जर नुकसान झालं, एखादा फ्रॉड झाला, तर माणसाला तो धक्का पचवता येऊ शकतो. म्हणजे 1 कोटीतले 10 लाख गेले तर तो कसा तरी त्यातून सावरू शकतो. पण ज्यावेळी 50% पेक्षा अधिक त्याचे पैसे जातात त्यावेळी तो एका दडपणाखाली जातो. बरोबर. म्हणजे कोणत्याही स्वरूपाचे निर्णय घेताना आपण तो व्यवहार ऑनलाईन करतोय तर त्याचं ओव्हरऑल ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू किती आहे हे पहिला मनाला विचारलं पाहिजे. ती जर आपल्या भीतीच्या पर्सेंटेजपेक्षा मोठी जर जात असेल तर ते ट्रान्झॅक्शन तिथल्या तिथं अवॉइड करायचं. मग तिथं मग तुम्ही पर्सनली जाऊन भेटा, त्यांच्याशी सल्लामसलत करा. आपले त्या वयाप्रमाणे जर आपले काही मित्रमंडळी असतील, रिलेटिव्ह असतील, घरातले असतील, त्या व्यक्तीशी चर्चा करा जेवढं टाळता येईल. आणि डिसिजन मेकिंग तुमचं थोडंसं लॉंग ड्युरेशन करा. म्हणजे कोणत्याही स्वरूपाचा निर्णय घेताना तर तो त्याला वेळ द्या, विचार करा आणि त्या विचाराअंती आपण गुंतवणूक करायची का त्या वयोनुसार त्यावेळी तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे. आणि हे टाळण्यासाठी जर म्हटलं तर ॲग्रेसिव्हली पटकन करायचं. आज काय झालं, सोशल मीडिया आणि आज जर सगळं जग बघितलं, पूर्वी कसं आपल्या ह्या रेडिओचे जे कार्यक्रम असायचे, संध्याकाळी हा एखादा कार्यक्रम म्हटल्यावर त्याची आतुरता असायची. आणि आज जर बघितलं की पूर्ण जग हे शॉर्ट्स, रील्स आणि ह्या स्वरूपात झालेलं आहे. कोणतीही गोष्ट 20 सेकंदात कळली पाहिजे. पटकन रिॲक्ट व्हायचं जे काही टाईम झालाय, रिॲक्शन टाईम हा लोकांचा खूप कमी होत चाललाय. आणि प्रत्येक गोष्ट हातात लगेच पाहिजे, लगेच झालं पाहिजे, इन्स्टंट पाहिजे. किंवा त्याच्या म्हणजे काय म्हणतात त्याला की ती वस्तू मला हवीच आहे आणि लगेच पाहिजे. असे उदाहरणं आज ब्लिंकिट स्वरूपात, आपण ब्लिंकिट पण जर ऑनलाईन ॲप बघितलं तर त्यामध्ये कोणतीही गोष्ट 10 मिनिटाच्या आत मिळते. आज बेंगलोरमध्ये एका कंपनीनं प्रयोग केलाय की ती कंपनी सर्वसाधारणतः कोणतीही वस्तू तुम्हाला 1 मिनिटाच्या आत डिलिव्हरी करते. आणि हे खूप वाढले. आता काल एक सोशल माध्यमावर एक व्हिडिओ ट्रेंड होतं, त्यामध्ये एका टॉवर नंबर 17 मधून एक गेमची जॉयस्टिक ही टॉवर नंबर 19ला डिलिव्हरी करायची होती. तर ती व्यक्ती आली, तिथून वस्तू घेऊन पलीकडच्या टॉवरमध्ये डिलिव्हरी केली. त्याच्यासाठी 38 रुपये त्याला डिलिव्हरी चार्ज आला. म्हणजे लोक एवढे आळशी झाले आहेत किंवा इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणतो की ते पटकन होऊन आहे. म्हणजे कमी वेळात जास्तीत जास्त मला आउटपुट कसं मिळू शकेल याच्यावर जास्त भर आहे. आणि असं वाटतं की जसं की एक कासव आणि सश्याची जी आपण शर्यत ऐकतो तशा स्वरूपात लोकांना बऱ्याच वाटतं की मी कासवच आहे आणि माझ्या पुढे आता सगळे ससे पळून जातील. त्या भीती अंतर्गत आपण काहीतरी पटकन वेगळं करायचं ह्या अशातच
जास्त आपण अडकले जाऊ शकतो आणि तिथंच मोठं आर्थिक नुकसान किंवा मानसिक नुकसान पण होण्याची शक्यता खूप मोठी आहे. जसं तुम्ही आता कासव आणि सस्याचं उदाहरण दिलं सर, मला वाटतं कासवापासून सस्यापर्यंतची जी रेस आहे होण्याची, प्रत्येक माणसाला वाटतं की कासवापासून मी आता ससा व्हावं, आणि याच्यामध्येच मला वाटतं ते बरंचसं नुकसान मग झेलायची वेळ येते. सर, डिजी लॉकर ही एक टर्म आहे, तर याच्याबद्दल आपण काय सांगाल? डिजी लॉकर म्हणजे काय आणि ते कसं वापरावं? डिजी लॉकर हे एक ॲप आहे, सुरक्षित ॲप आहे की जे केंद्र सरकारनं आपल्याला मोफत उपलब्ध करून दिलं आहे. बरं. ऑनलाईन गुगल प्ले स्टोअरवरून, विशेषतः मी आता त्यामध्ये उल्लेख गुगल प्ले स्टोअरवरून म्हणून असं केलं की गुगलला सर्च करणं हा प्रकार वेगळा आहे. तुमच्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअर ॲप असतं, त्यावर जाऊन तुम्ही डिजी लॉकर सर्च करा आणि अधिकृत जे काही लिंक पहिली येईल, डिजी लॉकर लिहिलेलं असेल, त्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अशा टर्म्स लिहिले असतील, ते ॲप तुम्ही डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्यावर माहिती विचारली जाईल, OTP येईल, OTP शेअर करा त्यांच्याशी, त्याच ॲपशी. तर त्याच्या आत गेल्यावर वेगवेगळ्या प्रकारची जी आपली खाती आहेत, त्यामध्ये सगळ्या प्रकारची खाती जे वेगवेगळ्या केंद्रशासित आहेत किंवा सरकारचे आपले आहेत, इंडिव्हिज्युअल महाराष्ट्राचे, ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथं मिळतात. उदाहरणार्थ पॅन कार्ड मिळू शकतं, मोटार ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकतं, गाडीचे व्हेकलचे इन्शुरन्स सर्टिफिकेट्स तिथे मिळू शकतात. आता तर म्युच्युअल फंड आणि डीमॅट रिलेटेड शेअर्सचे जे काही स्टेटमेंट्स असतात, दर महिन्यात न चुकता मिळणारे कन्सोलिडेटेड अकाउंट स्टेटमेंट, कॅश स्टेटमेंट त्याला होतात, ते सुद्धा आज NSDL CDSLनं तुम्हाला डिजी लॉकरमध्ये अवेलेबल करून दिलेलं आहे. अशा असंख्य डॉक्युमेंट्स, म्हणजे एज्युकेशनलसाठी 10वीची मार्कशीट असेल, 12वीची मार्कशीट असेल, बोर्ड सर्टिफिकेट असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला एका प्लॅटफॉर्म खाली तुम्हाला अवेलेबल होतात आणि कुठल्याही प्रकारचं फिजिकल डॉक्युमेंट तुम्हाला कॅरी करावं लागत नाही. डिजी लॉकर तुम्ही कुठे गेला आणि ते फक्त दाखवला तर त्याच्यावर तुमचं काम होऊन जाऊ शकतं. आज आपण फिजिकल कॉपी केल्यावर कॅरी केल्यावर प्रॉब्लेम का होतो की पावसात ती भिजण्याचा शक्यता असते किंवा वॉलेट हरवलं, चोरीला गेलं, मिसप्लेस, तर ते डॉक्युमेंट परत काढण्यासाठी आपल्याला माहिती आहे त्रास किती होतो. बरोबर. त्याच्याऐवजी तुम्ही डिजी लॉकर वापरलं तर तुमचं काम अधिक सुलभ होऊन जातं. आता त्याच्यात पुढे जाऊन परवाच सरकारने त्यामध्ये अधिकृत घोषणा केली की फेस डिटेक्शन थ्रू पण तुमचं आता आयडेंटिटी व्हेरीफाय होऊ शकतं. अच्छा. म्हणजे एक QR कोड असेल, त्यावरून तुम्ही जर ॲप ते स्कॅन केलं की तुमची आयडेंटिटी पुढच्या संस्थेला लगेच ट्रान्सफर होईल. म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची देवाणघेवाण पण करायला लागणार नाही. अच्छा. इथपर्यंत डिजी लॉकरमध्ये आज सगळं प्रोव्हाइड केलेलं आहे आणि त्याचा आपण फायदा घेऊ शकतो. म्हणजे हे सगळे पाहिलं तर मॅक्झिमम ॲप्स हे आपल्या फायद्यासाठीच असतात, पण त्याचा योग्य उपयोग आणि कशा प्रकारे करायला पाहिजे माहीत असणं आवश्यक आहे. सर, आधार कार्ड आजकाल सगळ्या ठिकाणी एक ID प्रूफ म्हणून कंपल्सरी झालेलं आहे, तर आधार कार्डचे फायदे तोटे आणि याच्या सुरक्षिततेबद्दल आपण काय सांगाल? आधार कार्ड सर्वसाधारणतः 2010 पासून रोल आउट केलं संपूर्ण भारतामध्ये. दिलेलं हे युनिक कार्ड किंवा युनिक ओळखपत्र असं म्हणता येईल आणि त्याची व्याप्ती पण कौतुकास्पद आहे. सर्वसाधारणतः आपण 144 कोटी लोकसंख्येचा असणारा देश, यामध्ये जवळपास 100 कोटीहून अधिक लोकांपर्यंत पोहोचलेलं एकमेव ओळखपत्र म्हणून त्याची ओळख आहे. तर आधार कार्डवर आपली पूर्ण माहिती असते, त्यामध्ये संपूर्ण नाव, पत्ता, तुमचं जन्मतारीख, ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल हे लिंकड केलेली संपूर्ण माहिती तुमची त्यामध्ये सेव्ह केली असते. आणि ते करताना म्हणजे सुरुवातीची ज्यावेळी आपण सभासद नोंदणी म्हणतो किंवा रजिस्ट्रेशन प्रोसेस म्हणतो, त्यावेळी फेशियल एक्सप्रेशन म्हणजे फेशियल तुमचं स्कॅन केलं जातं, चेहरा पूर्ण, त्यामध्ये आयरिस स्कॅन केलं जातं, डोळे सुद्धा तुमचे स्कॅन करून तुमचे घेतले जातात आणि थंब इम्प्रेशन घेतले जातात, दोन्ही हाताचे थंब इम्प्रेशन प्लस तुमची 10च्या 10 बोटं ती त्यावर स्कॅन केली जातात. त्यामुळे ती पूर्ण व्यक्ती डिजिटल स्वरूपात गव्हर्नमेंटकडे, सरकारकडे ती सेव्ह राहते. आणि त्या आधार कार्डमुळं आज जर बघितलं आपण की कोणत्याही बँकेत तुम्हाला इन्स्टंटली अकाउंट मिळतं किंवा एखाद्या सिम कार्ड, पूर्वी सिम कार्ड घ्यायला आपल्याला सर्वसाधारणतः 2-3 दिवस लागायचे, पण आज कुठल्याही तुम्ही स्टोअरला गेला आणि सिम कार्ड मागितलं तर ते इन्स्टंट ॲक्टिवेट होतं, 5 मिनिटात तुमचं ॲक्टिवेट होतं. तर ही सगळी जी करामत आहे किंवा एक प्रकारची सगळी ही दुनिया आहे, ही आधार कार्डमुळे शक्य झाली. आधार कार्डमुळे नो युअर कस्टमर जो पार्ट आहे, म्हणजे पूर्वी पेपरलेस कन्सेप्ट भारतामध्ये खूप प्रकर्षानं त्याचा इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न झाला, बरोबर, आणि त्याला आधार कार्डची साथ मिळत गेल्यामुळं हे पेपरलेस कन्सेप्ट आज खूप वेगानं वाढलं. आणि आधारमुळं अनेक गोष्टी आज ऑनलाईन आल्यात. जसं की आज लॉकडाऊन नंतर बघितलं की शेअर बाजार हा खूप मोठा ट्रेंडिंग विषय बनला. त्याचं कारण जर म्हटलं तर पूर्वी शेअर आपल्याला एखादे घ्यायचे असतील कंपनीचं, फिजिकल स्वरूपात आपल्याला सगळे माहिती भरून द्यावी लागत होती, पण आज एक ॲप डाउनलोड केलं, त्याच्यावर तुम्ही OTP शेअर केला, सगळं KYC तुमची आज आधारच्या स्वरूपातून पूर्ण होते आणि तुम्हाला इन्स्टंट अकाउंट ॲक्टिवेट केलं जातं. हे वेगवेगळ्या प्रकारची बँकेची खाते असतील, एखादं लोन प्रोसेसिंग असेल,
त्याच्यानंतर म्युच्युअल फंड, शेअर बाजार आणि सिम कार्ड ॲक्टिव्हेशन, अशा जिथं ओळख लागते आपली सरकारी. पासपोर्ट बघा, पासपोर्टसाठी पूर्वी 6 महिने 1 वर्ष लागायचं. बरोबर. आज पासपोर्ट ऑनलाईन जर अप्लाय केला तत्कालमध्ये तर 2 ते 3 दिवसात तुम्हाला मिळून जातो. बरोबर. पोलीस व्हेरिफिकेशन ही प्रोसेस देखील ऑनलाईन केलेली आहे. त्या व्यक्तीवर काही गुन्हे नोंद असतील तर त्याची नोंद सुद्धा आधार कार्ड आणि ह्या माध्यमातून पडताळणी केली जाते आणि त्याला क्लिअरन्स दिलं जातं. आज आपण सोने घेतो, सोन्यामध्ये पण आज पॅन कार्ड, आधार कार्ड घेतलं जातं. त्या व्यक्तीच्या नावाने एकूण सोनं किती ॲक्युम्युलेट होते हा डेटा पण सरकारकडे राहतो. आपल्याला पण त्याचं एक एव्हिडन्स राहते की हे सोनं माझ्या मालकीचं आहे. आज त्यामध्ये HUID आले. तर अशा अनेक गोष्टी आधार कार्डमुळे खूप सोप्या झाल्यात. आणि जे काही डिजिटल इंडिया म्हणतो आपण किंवा या गोष्टी आत्ता ज्या वेगानं वाढत आहेत, ह्या सगळ्याचा बेस सर्वसाधारणतः 2010च्या आसपास हा हळूहळू बिल्डअप झाला. आज मी ही अपेक्षा केली होती की भारत एवढ्या मोठ्या प्रमाणात विकसित होऊ शकतो. अशा मोठ्या स्केलवर आज भारत पोहोचलेला आहे आणि खूप मोठी क्रांती झाली आधारमुळे असं म्हणता येईल. सर, जसं ATM कार्ड जे असतं आपलं, फॉर एक्झाम्पल समजा माझं ATM कार्ड हरवलं तर मी लगेच बँकेत जाऊन माझं अकाउंट ब्लॉक करू शकते, राईट? म्हणजे ते माझ्या सेफ्टीसाठी की कोणी त्या अकाउंटमधनं पैसे काढू नये. पण सेम समजा सर माझं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड हरवलं, मिसप्लेस झालं, तर त्याच्यापासून मला किती धोका राहू शकतो किंवा माझं कितपत नुकसान होऊ शकतं, किंवा यापासून जर मला वाचायचं असेल तर माझी स्टेप काय राहील पुढची? आधार कार्ड फिजिकल स्वरूपात जरी हरवलं तरी त्याची मिसयूज होण्याची शक्यता आहे. जिथं फक्त फिजिकल एव्हिडन्स म्हणून आपण जिथं कागदपत्र देतो तिथं त्याचा मिसयूज होण्याची शक्यता आहे. पण आज अनेक ठिकाणी फक्त आधार कार्डची कॉपी दिली तर तुमचं नुकसान होण्याची शक्यता फार कमी आहे. कारण तिथं व्हेरिफिकेशन करताना एकतर OTP येतो किंवा तुम्हाला तुमचे ठसे द्यावे लागतात बोटाचे, त्याशिवाय तुमचं व्हेरिफिकेशन कम्प्लीट होत नाही. मग ते थांबवण्यासाठी समजा अशा परिस्थितीत जर तुमचं आधार कार्ड गहाळ झालं असेल तर पुन्हा गुगल प्ले स्टोअरवर किंवा ॲपल जर मोबाईल धारक असतील तर त्यांच्या iStoreवरून M-आधार नावाचं ॲप डाउनलोड करायचं. M-आधार डाउनलोड केल्यानंतर तिथे व्हेरिफिकेशन करून तुम्ही रजिस्ट्रेशन करा. तिथं गेले की तुमचं आधार कार्ड सगळं तिथे दिसेल. तिथं तुम्हाला ऑप्शन आहे की ते तात्पुरत्या स्वरूपात तुम्ही लॉक करू शकता 10 मिनिटासाठी किंवा परमनंटली ब्लॉक करू शकता. तुम्ही तिथून ब्लॉक केल्यानंतर ते कोणत्याही स्वरूपात त्याचा मिसयूज करता येत, वापर करता येत. सर, जसं म्युच्युअल फंड, शेअर बाजार, सोने गुंतवणूक करा अशा जाहिराती सर्रास समाज माध्यमांवर दिसत असतात, तर याबद्दल आपण काय सांगाल? कारण त्याच्यातही आपल्याला एक प्रकारचं मला वाटतं प्रलोभनच दिलं जातं. कधी कधी आपण जसं आपण बोललो ग्रीड आणि फिअर ह्या दोन्ही गोष्टी, तर आपल्याला कसं वाचता येईल याच्यापासून? आज म्युच्युअल फंड किंवा शेअर्स हे खूपच ट्रेंडिंग आहे आणि विशेषतः मला असं यातून या कार्यक्रमातून सांगावं वाटेल की वयोवृद्ध लोकांना यात टार्गेट केलं जातं. कारण भारतात जर आपण आकडेवारी जर बघितली, RBIची आकडेही असे सांगतात की बऱ्यापैकी अकाउंटचा बॅलन्स हा सर्वाधिक हा महिलांच्या अकाउंटवर असतो असं RBIचे आकडे सांगतात. त्यामध्ये अकाउंटची असणारी संख्या मोठ्या प्रमाणात ही महिलांचीच आहे. त्यावर ॲव्हरेज बॅलन्स जास्त, त्याच्यानंतर महिलांच्या अकाउंटची संख्या जास्त. त्याच्यानंतर पुढचा डेटा असा की वुमेन एम्पॉवरमेंट सारख्या गोष्टीमुळं वुमेन पर कॅपिटा इन्कम हा वाढतोय आता अलीकडं. अनेक महिला आज व्यवसायात येत आहेत, स्वतःहून जॉब करतायत, IT कंपन्यात काम करतायत, तर ते अकाउंट टार्गेट केले जाऊ शकतात ह्या फसवणुकीच्या गुन्ह्यासाठी. आणि हॅकर्स लोकांना ही माहीत झाली की ह्या महिलांच्या अकाउंटवर पैसे असतात. ह्या अकाउंटवरून पैसे काढण्याचे वेगवेगळे माध्यमं आहेत की म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करा किंवा शेअर बाजारमध्ये गुंतवणूक करा किंवा आता सोने स्वरूपात डिजिटल गोल्ड घ्या. सोने तुम्ही ऑफलाईन जर घेतला त्यामध्ये 3% GST जातं. त्याच्यानंतर मी ते रिडीमशन म्हणजे विकायला गेल्यानंतर त्यामध्ये एका तोळ्यामागे 1500 रुपये वजावट करून, 24 कॅरेट जरी सोनं असेल तर त्यामध्ये वजावट करून वेगवेगळ्या कंपन्या वजावट करून तुम्हाला पैसे कॅशमध्ये देतात किंवा तुम्ही त्या सोन्याच्या बदल्यात तुम्ही डिझाईन केलं. अशा वेगवेगळ्या स्वरूपात त्या जाहिराती बनवल्या जातात आणि या व्हॉट्सअपवर सेंड केल्या जातात. आपण जास्ती परतावा त्या टप्प्यामध्ये अपेक्षा असतो. म्हणजे वयाची 60 ज्यावेळी कंप्लीट होते ते आपल्याला जास्त परतावा मिळावा हे एक डोक्यात असतं. मग आपण ज्या बँकेला काही कमी अधिकार आहेत, जसं की रिझर्व्ह बँकेचं त्यावर लक्ष नाही, अशा बँकेत किंवा त्या संस्थेजवळ पैसे गुंतवतो. सर्वसाधारणतः आज जर बघितलं तर 6% कमी FDला व्याजदर आहेत. तर काही बँका संस्था जास्ती मोठ्या प्रमाणात ते व्याजदर देऊ इच्छितात, पण त्याची आपण ऑथेंटिसिटी चेक करून तिथं लोक गुंतवतात. किंवा शेअर बाजारमध्ये सांगितलं जातं की महिन्याला तुम्हाला आम्ही 5% दर महिन्याला देऊ, तुम्ही गुंतवणूक करा. म्हणजे आज 1 लाख दिले तर तुम्हाला 1,05,000 मिळणार, पुढच्या महिन्यात ते 1,05,000 डिपॉझिट करा, परत त्याच्यावर 5% देणार. अशा स्वरूपाचं कंपाऊंडिंग स्वरूपात तुम्हाला चक्र व्याजदर तुम्हाला मिळेल अशी काही प्रलोभनं दाखवली जातात.
आणि लोकांना तिकडे गुंतवणूक केली जाते. मुळात कसं आहे, एका तरुण वर्गाला जर आपण टार्गेट केलं तर त्या व्यक्तीकडं सर्वसाधारणतः 1 लाख 2 लाख पर्यंतचा अमाऊंट असते. पण रिटायर्ड व्यक्ती ज्यावेळी असतील तर त्यांच्याकडे मोठा फंड अवेलेबल असतो आणि ते असा डिसिजन घेतात की 10 लाख जर मी गुंतवले, महिन्याला 5% जर आले तर 10 लाखाला 5% जर म्हटलं 50 जर महिन्याला आले, म्हणजे माझी खर्च निघून मेडिकल एक्सपेन्सेस पण आज बघितलं खूप, आज त्याचा एक ग्राफवर आपण घेतलं तरी खूप वेगानं वाढत आहेत मेडिकल एक्सपेन्सेस, एज्युकेशनल एक्सपेन्सेस. तर ते लवकरात लवकर कव्हर व्हावेत ह्या अपेक्षेने हे मोठी अमाऊंट तिथं गुंतवण्याचा प्रयत्न करतात. आणि त्या वयात जर ही मोठी गुंतवणूक अडकली तर एक मोठ्या मानसिक धक्क्यात असे लोक जाऊ शकतात. त्यामुळे ज्येष्ठांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. कोणत्याही स्वरूपात गुंतवणूक करताना थेट गुंतवणूक न करता मोठ्या ज्या काही वेल नोन बँका आहेत किंवा फंड्स आहेत तिथं आर्थिक सल्लागाराच्या सल्लामसलत करूनच गुंतवणूक करावी. सर, जसं कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण बोललो होतो की एखादा OTP किंवा एखादी लिंक, अननोन लिंक आपण जर क्लिक करतोय तर याची जी ऑथेंटिसिटी आहे ही चेक करता येते का आपल्याला? ऑथेंटिसिटी थोडं टेक्निकल नॉलेज असेल तर चेक करणं सोपं आहे, पण कॉमन मॅनला किंवा सर्वसाधारण व्यक्तीला हे कळणं खूप अवघड आहे. त्याचा एक प्रयत्न आपण असाही करू शकतो की कोणती लिंक ओपन करण्यापूर्वी त्यावर डबल प्रेस करून तुम्ही ती कॉपी करा. गुगल क्रोममध्ये इनकॉग्निटो विंडो म्हणून हा एक प्रकार आहे. गुगल क्रोमला ज्यावेळी जाता त्या उजव्या कोपऱ्यामध्ये 3 डॉटला क्लिक केलं की तिथे ओपन इनकॉग्निटो विंडो असा ऑप्शन आहे. म्हणजे ती कॉपी करून त्याच्यात ओपन करायची. त्यात ओपन करायची. काळ्या रंगाची ती स्क्रीन असते. तिथं कोणत्याही प्रकारची माहिती तुमची शेअर होत नाही. तिथं पेस्ट करून तपासा. लिंक पेस्ट केल्यानंतर ती जम्पिंग लिंक असेल, म्हणजे लिंक ओपन होते, परत दुसऱ्या लिंकला जातं, परत दुसऱ्या जातं, असं जर सायक्लिकल वेगवेगळ्या लिंक्सला डायव्हर्जन्स असतील, रिडायरेक्ट्स असतील तर तिथं फ्रॉड होण्याची शक्यता जास्त आहे. ते रिडायरेक्ट करत करत शेवटी एखादी APK फाईल असते ती डाउनलोड होते. ती तुमच्या मोबाईलवर डाउनलोड झाली की ती फोर्सफुली इन्स्टॉल करायला ते प्रवृत्त करतात. आणि ती APK तुम्ही डाउनलोड केली की मग तुमचा कॉन्टॅक्ट ॲक्सेस, मेसेजेस ॲक्सेस, व्हॉट्सॲप ॲक्सेस सगळा हा त्या व्यक्तीच्या हातात जातो आणि ते संपूर्ण मोबाईल नियंत्रित करून वेगवेगळ्या प्रकारचा फ्रॉड करण्याची शक्यता जास्त निर्माण होते. सर, जसं मोबाईल क्रमांक आणि ईमेल यांचं महत्त्व आजकाल खूप वाढलेलं आहे. कुठेही आपण गेलं, एखादा फॉर्म भरला तरी ह्या 2 गोष्टी आवश्यक असतात. तर याबद्दलची काळजी आपण कशी घ्यायची? मोबाईल आणि ईमेल जर आपण विचारात घेतलं तर आधार कार्डला कंपल्सरीली तुमचा मोबाईल नंबर, प्रायमरी मोबाईल नंबर हा द्यावाच लागेल, द्याच, आणि ईमेलही द्या. आणि दोन्हीही आता अशा प्रकारचे ॲसेट झाले आहेत म्हणता येईल की प्रायमरी ॲसेट्स आहेत. आज मोबाईल नंबर आणि तुमचा पर्सनल ईमेल ॲड्रेस हा एक मोठ्या ॲसेट्स आज या जगतात आहेत. तो मोबाईल नंबर हा कधीही बंद पडणार नाही याची काळजी घ्या. जनरली काय होतं की लोकांकडे आज 2 वेगवेगळे मोबाईल असतात किंवा 2 कार्ड असतात आणि त्यातल्या एकावर रिचार्ज करतात, दुसऱ्यावर करत नाहीत किंवा ते कार्ड पॉकेटमध्ये ठेवलेच असतात तसेच. तर कालांतरानं सर्वसाधारणतः ट्रायच्या नियमानुसार कोणत्याही प्रकारचं संदेशवहन किंवा इनकमिंग आउटगोईंग कॉल जर येत नसतील किंवा कुठल्याही प्रकारचा मेसेज एका पर्टिक्युलर नंबरवर जर येत नसेल 90 दिवसाच्या कालखंडामध्ये, तर 90 दिवसानंतर तो रिसायक्लेशन प्रोसेसला जातो. तुमचा नंबर हा रिसायक्लेशन प्रोसेसला गेला तर तो कुठल्याही व्यक्तीला रँडमली तो अवेलेबल होऊ शकतो आणि त्याला तो उपलब्ध झाला तर त्या अकाउंटला तुमचा जर काही बँक अकाउंट लिंक असेल तर ते सगळे OTP त्या व्यक्तीला जातात आणि तुम्ही तो नंतर नंबर क्लेम करू शकत नाही. तर अशाही नंबर मिसप्ले झाल्याची अनेक घटना झालेल्या आहेत. त्या तुम्ही जो नंबर वापरतो तो कंटिन्यू चालू आहे का ह्याची काळजी घेतली पाहिजे. त्याच्यावर रिचार्ज आहे का, ते कधी संपणार आहे, त्याच्यावर मेसेजेस बँकेचे येतात का, हे व्हेरीफाय केलं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे ईमेल. आज बऱ्यापैकी माझं असं एक ऑब्झर्वेशन आहे किंवा निरीक्षण आहे की 100मध्ये जवळपास 90 ते 95% लोकांना जीमेलचा आपला स्वतःचा पासवर्डच माहीत नसतो. ज्यावेळी पहिल्यांदा लॉग इन केले त्यानंतर ते चालूच असतं, बरोबर, त्याचा पासवर्डच माहीत नसतो. आणि गुगलनं आता जसे काही हॅकिंगचे अटेम्प्ट्स वाढतात त्यामुळे त्यांना अधिकाधिक सुरक्षित अकाउंट्स करायचा त्यांचा प्रयत्न आहे. आज जर थोडासा जरी वेगळा काही ॲक्टिव्हिटी दिसून आली ईमेलला लॉग इन करताना तर गुगल ते ब्लॉक करतं. म्हणजे जसं की आज आपण ईमेल उघडण्याची आपली सर्वसाधारण मानसिकता असते की आपण आपलंच इंटरनेट वापरतो किंवा वायफाय ठरलं असतं ते वायफायचं नाव कायमचं फिक्स असतं, IP ॲड्रेस फिक्स असतं. या व्यतिरिक्त संस्थेच्या बाहेर जाऊन मी ओपन करायचा प्रयत्न केला तर ती गुगलला ती मालिशियस ॲक्टिव्हिटी वाटते आणि ते ब्लॉक करतं. त्यावेळी आपल्याकडे त्यामध्ये सिक्युरिटी क्वेश्चन विचारलेले ते आपल्याला आठवत नसतात. त्यामुळे ईमेल वापरताना आपला पासवर्ड 90 दिवसानंतर किंवा 6 महिन्यानंतर 180 दिवसानंतर तो चेंज करावा. पासवर्ड कायम बदलत राहावा. त्यामध्ये सिक्युरिटी क्वेश्चन्स कायम तपासत राहावेत. गुगलनं 2 फॅक्टर ऑथेंटिकेशनची फॅसिलिटी दिलेली आहे किंवा व्हॉट्सॲपनं पण आहे, ते वापरा 2 वे फॅक्टर ऑथेंटिकेशन.
त्यानंतर बॅकअप कोड्स असतात ते डाउनलोड करून तुम्ही प्रिंट काढून तुमच्याकडे एक कॉपी आपल्या कपाटात ठेवू शकता. अशा असंख्य गोष्टी आहेत. हे ईमेल आणि मोबाईल नंबर या म्हणजे दोन त्याचे गोष्टी, पासवर्ड आणि सिक्युरिटी क्वेश्चन्स. सिक्युरिटी क्वेश्चन ते तुम्ही बदलले पाहिजेत, ते लक्ष ठेवलं पाहिजे, त्यात आपण काय ठेवले हे आठवलं पाहिजे. आणि सर्वसाधारणतः पासवर्ड ठेवताना किंवा सिक्युरिटी क्वेश्चन ठेवताना आपण काय होतो की माझ्या आईचे नाव, पहिले नाव असं आपण ते डायरेक्ट टाकत असतो. तर तिथं तुम्ही सायकोलॉजिकली थोडंसं ट्रिक वापरू शकता की तिथं विचारताना प्रश्न असेल की माझ्या आईचे पहिले नाव, तर तिथं मुद्दाम देताना वडिलांचे पहिले नाव द्यायचं. ते आपल्या मेंदूला माहिती आहे. क्रॉस वेगळाच प्रश्न टाकला, बट इट इज रिलेटेड विथ अवर फॅमिली, ते आमच्या कुटुंबातील आहे. तो प्रश्न मला माहिती आहे आणि त्याचं ऑपोजिट उत्तर काय दिलं हे मला माहिती आहे. जसं की समजा माझा जन्म कुठे झालाय, तर माझं आवडतं ठिकाण जर समजा असेल शिमला आणि मी माझा जन्म ओरिजिनली वेगळ्या ठिकाणी असेल तर मी मुद्दाम शिमला टाकणार, माझा जन्म झाला शिमला. मग हॅकर्स काय करतात, तुमचा जो डेटा मिळतो तो तिथं सिक्युरिटी क्वेश्चनला टाकून बघत असतात. तो मॅच झाला की पासवर्ड रिसेट होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशी काही नावं टाका. आता काहींना रंग पण असतो, काहींना रंग कोणता आवडतो तर जांभळा आवडतो किंवा लाल रंग आवडतो. जो आवडत नाही तो ऑपोजिट टाकायचा. तो आपल्या मनाला माहिती आहे, तो वेगळ्या व्यक्तीला ओळखता येत नाही. म्हणजे एखाद्या वेळेला हॅक झालं तरी ते प्रश्न मॅच होणार नाहीत. प्रश्न मॅच होणार नाही, ते आपल्याला माहिती आहे की आपण ट्रिकी क्वेश्चन्स काय टाकलेत. तर अशा काही ट्रिक्स वापरून आपण ते आपलं अकाउंट सिक्युअर करू शकतो. आणि त्याची तपासणी केली पाहिजे. 6 महिन्यातून एकदा आपण अकाउंट आपले तपासले पाहिजेत की त्यावर संपूर्ण कम्युनिकेशन व्यवस्थित पद्धतीचं होतं का, इनकमिंग ईमेल व्यवस्थित आहेत का, आउटगोईंग ईमेल व्यवस्थित आहेत का, मोबाईल नंबर व्यवस्थित चालू आहे का, हे खूपच गरजेचं आहे आजकाल. सर, मागे वृत्तपत्रांमध्ये आणि सोशल मीडियावरही मी वाचलेलं होतं की जसं एखादा फोन येतो, घरी आईवडील बसले आहे, तुमचा मुलगा किंवा मुलगी अरेस्ट झालेले आहे. जसं आजकाल बरेच मुलं मुली आईबाबांपेक्षा दूर राहून शिक्षणाच्या दृष्टीने वगैरे बाहेर जातात आणि ते ड्रग्सच्या याच्यामध्ये किंवा ॲक्सिडेंट झाला आणि त्यांना अरेस्ट झाली अशा प्रकारचे कॉल्स येतात आणि आईवडील तेव्हा घाबरून जातात आणि मग त्या ज्या चुका व्हायला नको त्या व्हायला लागतात. तर असा एखादा कॉल आला अननोन, तर अशा वेळेला आईवडिलांनी बिंग पॅरेंट्स त्यांनी घरच्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? एखाद्या अनोळखी क्रमांकावरून जर नंबरवरून कॉल येत असेल तर सर्वसाधारणतः मनालाच प्रश्न विचारायचा की आपल्याला येणाऱ्या एकूण कॉल संख्येपैकी असे अननोन येणारे नंबर हे किती येतात. समजा मला महिन्यामध्ये 100 कॉल येत असेल तर असे अननोन नंबर किती येतात हे आपण मनाला विचारलं पाहिजे. त्या नंबरमध्ये जर आपल्या भागातले लोक असेल तर त्याचा एक पॅटर्न असतो क्रमांकाचा, ते नंबर आपल्या जवळचे वाटतात. बरोबर. पण असे काही वेगळे असेल, +141 कोड असेल किंवा +11 असेल दिल्लीचा, कंट्री कोड किंवा स्टेटचा कोड वेगळ्या स्टेटमध्ये असेल तर ते आपले नंबरच आहेत मुळात अननोन. तर ते तुम्ही डायरेक्टली कट केले तरी चालू शकतात. कितीही तुम्हाला अर्जन्सीवरती कॉल केले तर तुम्हाला अर्जन्सी लक्षात येईल आणि नंतर तुम्ही कॉल उचलला तरी चालू शकतो. कॉल उचलल्यानंतर जी व्यक्ती पुढे सांगेल की तुमच्या मुलाचा अपघात झालेला आहे किंवा मुलग्याला डिजिटल अरेस्ट झालेला आहे आणि त्याला इथं केलंय, तर कोणत्याही प्रकारे तुम्ही घाबरून न जाता ओके म्हणा आणि तो फोन कट करा. त्याची पडताळणी करण्यासाठी मुलाला फोन लावून बघा किंवा मुलीला फोन लावून बघा, लागतो का बघा. फोन समजा एखाद्या मीटिंगमध्ये मुलं असतात तर लगेच परत तुम्ही घाबरून न जाता त्याला टेक्स्ट मेसेज करा. टेक्स्ट मेसेजला रिप्लाय येत नसेल तर व्हॉट्सअपलाही मेसेज टाकून चेक करा की इंटरनेट चालू आहे का. असे वेगवेगळे 3 माध्यमं वापरून बघा आणि थोडा वेळ द्या, 15 मिनिटं, अर्धा तास. कधी कधी मीटिंगमध्ये लोक असतात पण असंख्य त्याला कॉल करतात, पिकअप करत नाही. तर अशी घटना असते की त्यावेळी तुम्ही वेळ द्या आणि अर्धा तासानंतर जर येत नसेल तर जवळची काही त्यांचे मित्र आहेत त्यांना फोन करून तपासा किंवा त्या कंपनीमध्येच फोन लावा. अशा स्वरूपात तुम्ही जर त्याची माहिती घेतली तर बऱ्यापैकी तुमचा धोका हा टळला जाऊ शकतो. पण घाबरून जर आपण रिॲक्ट फास्ट व्हायला आलो तर तिथं आपण फसले जाण्याची शक्यता खूप मोठी असते. बरं सर, जसं कधी कधी फोन येतो की आपल्याला अमुक तमुक एक बक्षीस लागलेलं आहे किंवा कुरिअर आलेलं आहे, ते कस्टम विभागाकडे अडकलं आहे, तर या प्रकारचे जे फोन येतात आणि आपण त्या प्रलोभनासाठी कधी कधी फसतो. तर यापासून जर आपल्याला दूर राहायचं असेल किंवा स्वतःला वाचवायचं असेल तर आपण काय सजेस्ट कराल, काय केलं पाहिजे? आपण अशा प्रकारचे जे फोन आहेत तर आपण परत मनाला प्रश्न विचारलो की अशा पद्धतीचं कोणतं पार्सल मी ऑनलाईन मागवले का. मुळात मी ऑनलाईन किती वेळा मागवतो हा परत मनातला प्रश्न आहे की मी खरोखर ऑनलाईन घेतो का. मी प्रत्येक गोष्ट जर एखाद्या स्टोअरमधून घेत असेल तर मी ऑनलाईन कधीच केलं नाही तर मला कॉल येणं अपेक्षितच नाही. जरी मी ऑनलाईन ऑर्डर करत असेल तर तो पुढच्या व्यक्ती साईटचं नाव सांगेल. समजा मी Amazon वापरतोय आणि तो पुढचा व्यक्ती सांगतो की ह्या अमुक तमुक वेबसाईटवरून तुम्हाला ऑर्डर केलेली, तर त्या वेबसाईटवर मी जर केलीच नसेल तर पुढे त्याचं ऐकूनच घ्यायचं नाही, तो फोन तिथल्या तिथंच कट करून टाकायचा. आणि मला वाटतं अशा वेळेला भांबावून न जाता थोडी आपली सतसत विवेक बुद्धी वापरणं आवश्यक आहे की मी जर ती गोष्ट करतच नसेल तर मी त्या गोष्टीचा विचार का करायचा.
लोक तिथं चुकतात. फोनवर ज्यावेळी सुरू होतो त्यावेळी आपण एका विचाराच्या असं म्हणता येईल की त्या सर्कलमध्ये, त्या वर्तुळात जर आपण त्या केंद्रस्थानी हळूहळू जात असेल तर त्या तुम्ही त्यात फसले जाण्याची शक्यता जास्त असेल. तर ती सुरुवात ज्या ओळखून आपण प्रश्न विचारतो म्हणाल त्यातून लगेच बाहेर पडलं पाहिजे, फोन तो कट केला पाहिजे. आपण जर नाही विचारून बघतो, घरी आईला विचारतो किंवा केला असेल, थोड्या वेळानं करता का, अशा स्वरूपाचे जर प्रश्न येत असेल तर त्यातून क्लिअर होतं की स्पष्ट होतं की ही व्यक्ती बऱ्यापैकी त्यामध्ये फसण्याची शक्यता आहे हे पुढच्या हॅकर्सना कळतं. मग ते तुमचा फॉलोअप घेतात आणि तुम्ही त्यात अडकले जातात. त्यामुळे असे मनाला प्रश्न विचारतात, जर मी ते केलंच नसेल तर मी त्या व्यक्तीवर का बोलावं, मी लॉटरीच काढली नसेल तर लॉटरीच्या अपेक्षा मी का करायची, मला पैसे मिळाले असतील किंवा एखादं बक्षीस लागलं असेल, मी कधी अप्लायच केलं नाही, एखाद्या कुठेही मी गेलोच नाही तर ते मला बक्षीस कसं लागेल. आजच्या जगतात तर काहीच मोफत मिळत नाही. इव्हन की फेसबुक पण म्हटलं की तुम्हाला सगळं मोफत मिळेल, पण त्या आज डेटाचा वापर करून आज फेसबुक कशा पद्धतीनं पैसे मिळवते हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. सर, मला इथे एक प्रश्न पडतो की हे सायबर क्रिमिनल्स जे असतात ते हे नंबर्स मिळवतात कुठनं सर? जसं मला एखादा फोन आला किंवा माझ्या कुटुंबामधल्या किंवा रिलेटिव्स फ्रेंड सर्कलला फोन आला तर हे फोन नंबर्स मिळवतात कसे आणि ही इतकी माहिती त्यांच्याकडे कशी काय असते? आपण अनेक वेगवेगळ्या मेळाव्यांना किंवा वेगळ्या प्रदर्शना भेटी देत असतो. अच्छा. आणि तिथं वेगवेगळ्या कंपन्यांचे स्टॉल्स असतात आणि तिथं वही ठेवले असते, त्यात तुमचा नंबर फीडबॅक नोंदवा. आपण तिथं नंबर शेअर करतो किंवा कुठल्या तरी कार्यक्रमाला गेलं तिथं नंबर आपण फीडबॅक फॉर्ममध्ये शेअर करत असतो. किंवा वेगवेगळ्या अनऑथराइज्ड काही संस्था आहेत जिथं काही डेटा पॉलिसी मेंटेन नसतात, तिथं आपण नंबर देत असतो. आणि आज प्रत्येक कंपनीवर स्पर्धात्मक असं एक प्रकारचं बर्डन असल्यामुळं की कस्टमर मिळावं यासाठी खूप प्रयत्न केले जातात. मग तो डेटा लीक हा प्रकार होतो. त्या कंपन्याकडून, वेगवेगळ्या कंपन्याकडून ती डेटा शेअर केली जाते, त्या व्यक्तींना मेसेज पाठवले जातात, त्यांना ऑफर्स पाठवले जातात. किंवा ह्याच्या पुढे जाऊन इथूनही डेटा कलेक्ट केला जातो. किंवा ह्याच्या पुढे जाऊन डार्क वेब नावाची एक कन्सेप्ट आहे की त्या डार्क वेबवर तर आपले असं म्हणता येईल की खूप मोठा व्यवहार तिथं छुप्या स्वरूपात होतो की ज्याची कल्पना आज ह्या आपल्या नॉर्मल जगताला पण नाही. असंख्य गोष्टी म्हणजे ड्रग्सचा व्यापार असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पासवर्ड्स असतील, लोकांची नंबर्स असतील, आधारचा डेटा असेल, बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी डार्क वेबच्या ह्या छताखाली चालू असतात. आणि तिथं प्रॉक्झीमध्ये ते सर्व्हर वापरत असल्यामुळे त्याची माहिती कळत नाही, त्याचं ट्रॅकिंग करणं पण अवघड आहे. तर अशा साईट्समधून डेटा तुमचा विकला जातो आणि तिथून तुम्हाला मग हळूहळू कॉल्स यायला लागतात. आणि तुमचा नंबर जर रजिस्टर असेल तर डेफिनेटली तुमचं नाव येतं त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर ते मला वाटतं म्हणजे नंबर आपण देताना नंबर आणि नाव दोन्ही गोष्टी देतोच. त्यामुळे त्या डेटा येताना त्यामध्ये त्यांच्या फाईलमध्ये पूर्ण व्यक्तींची नावं असतात आणि त्यासमोर त्याचे नंबर्स असतात. आणि काही पॅरामीटरमध्ये तर पुढं ॲड्रेस पण असतात. पूर्वी ह्या गोष्टी इझिली अवेलेबल होत होत्या, पण जसं गव्हर्नमेंटनं रिस्ट्रिक्शन आणत गेलं त्याप्रमाणे ह्या एक्सेल फाईल्स पूर्वी मिळायच्या त्या आता हळूहळू कमी झालेल्या. त्याचं मला वाटतं सर आपणच सतर्क राहायला पाहिजे कुठेही मोबाईल नंबर किंवा ॲड्रेस देताना. हे आपल्याच हातात आहे. 100% म्हणजे माहिती देताना कोणत्याही स्वरूपाची माहिती अजिबातच द्यायची नाही. म्हणजे तुमची कौटुंबिक माहिती असेल, वैयक्तिक माहिती असेल, एखाद्या संस्थेतला पगार डिस्क्लोज केला नाही पाहिजे, एखादी आपण नवीन वस्तू घेणार आहे ती डिस्क्लोज केली नाही पाहिजे. अशा आज अलीकडे हे खूप वाढल्यामुळं की तुमची पर्सनल आयडेंटिटी ओव्हरऑल फॅमिलीची ही कुठेतरी ती क्लोज्ड राहिली पाहिजे, त्याचं एक्सपोजर नाही झालं पाहिजे. सर, गेल्या 3-4 दिवसामध्ये एका वृत्तपत्रात मी वाचलं होतं की ई-पॅन नावाची पॅन कार्डचं एक लिंक तुम्हाला मेलवर येते आणि क्लिक केल्यावर फर्दर लिंक्स येत जातात एकानंतर एक आणि त्याच्यामधनंही ह्या सायबर क्रिमिनल्सनी बराचसा पैसा कमवलेला आहे. तर ही कन्सेप्ट काय आहे सर ई-पॅन लिंकची? ई-पॅनमध्ये जर म्हटलं तर विशेषतः तरुणाई वर्ग आहे त्यांना थोडं ऑनलाईनसाठी जास्त इंटरेस्ट असतो की प्रत्येक गोष्ट ऑनलाईन केली पाहिजे. अच्छा. पॅन कार्ड फिजिकल कॅरी करण्यापेक्षा ई-पॅन कॅरी करू असा ज्यावेळी मेल होतो त्यावेळी त्या लिंकवर क्लिक करून पुढची प्रोसेस करायचे ते प्रयत्न करतात. कारण मला डिजिटल करायचं, मला पुढं राहायचं आहे, वन स्टेप अहेड राहायचं आहे. आज लहान मुलांना पण म्हटलं की प्रत्येक घरामध्ये चर्चा असते की आमचा मुलगा 3 वर्षाचा आहे पण मोबाईलमधलं सगळं येतं. हा जो एक प्रकारचा एक स्टेटसचा एक सिम्बॉल बनलेला आहे. अशाच स्वरूपात काही प्रयत्न केले जातात. मी पटकन ई-पॅन काढणार किंवा मी पटकन ऑनलाईन पासपोर्ट काढणार किंवा मी आता माझं 18 कंप्लीट होतं मी पटकन ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स अप्लाय करतो. हे काही पटकन जे काही सगळं आहे ह्या गोष्टीमुळं तिथं लिंकवर ऑनलाईन माहिती शेअर केली जाते आणि पुढे जाऊन तुमचे काही डिटेल्स शेअर होतात आणि ऑनलाईन तुमचा फ्रॉड होतो. तर त्या लिंक्स अवॉइड केल्या पाहिजेत. अधिकृत जे काही सेंटर्स असतात, पॅन सेंटर गव्हर्नमेंटनं बिल्डअप केले आहेत तिथं जाऊन तुम्ही व्हिजिट केलं पाहिजे
आणि एखाद्या माहिती सल्लागाराच्या मदतीनंच तुम्ही तिथं जाऊन अप्रोच होऊन माहिती घेऊन तुम्ही डॉक्युमेंट्स दिले पाहिजे. अच्छा सर, बरेचदा आपल्याला जेव्हा कॉल येतात ओळखीचे असले तर नाव डेफिनेटली डिस्प्ले होतं, पण बरेचदा स्पॅम कॉल असं रेड याच्यामध्ये अक्षरात लिहिलेलं असतं. हो. तर अशा प्रकारचे कॉल्स रिसीव्ह करणं कितपत धोकादायक आहे? स्पॅम कॉल पूर्ण अलर्ट करत असतं. आता केंद्र सरकारनं पण सांगितले ट्रू कॉलर सारख्या ॲपवर तुम्ही अवलंबून न राहता मोबाईल कंपन्यांना त्याला कंपल्सरी केले की तुम्ही आता अननोन नंबरवरून कोणाचा कॉल आला तर तुम्ही नाव दाखवलं पाहिजे असं गव्हर्नमेंटनं सांगितलेलं आहे. त्यामुळं एखादा स्पॅम बऱ्यापैकी आता अँड्रॉइडसाठी ऑपरेटिंग सिस्टीम असेल गुगलची किंवा ॲपल, तर ते पहिल्यांदा दर्शवते की अशा प्रकारचे कॉल हे अनेक लोकांना आलेले आहेत. ते लोक ज्यावेळी कॉल उचलतात त्यानंतर सर्वसाधारण ते कॉल 5 सेकंदात कट करतात. अच्छा. ह्याचं अनालिसिस होतं. आज डेटा अनालिसिस फील्ड आणि बिग डेटा अनालिसिस खूप वाढते. तर ते पूर्ण त्या क्रमांकाच्या अगेन्स्ट चेक करत असतात या कंपन्या गुगल, आणि त्या अँड्रॉइडमध्ये ते त्याप्रमाणे नोटिफिकेशन तयार करतात की हा सर्वसाधारण कॉल एवढ्या लोकांना पोहोचत असेल कमी वेळेमध्ये आणि तो 5 सेकंदापेक्षा लोक कट करतील, ह्याचा अर्थ तो स्पॅम आहे. अच्छा. तिथं ऑप्शन पण आहेत की रिपोर्ट ॲज अ स्पॅम म्हणून असतं. हे लोक जर रिपोर्ट करत असेल तर ह्या सगळ्या डेटामधून ते बरोबर शोधतात आणि तुम्हाला सांगते की हा स्पॅम आहे, उचलू नका. आणि सर्वसाधारणतः त्याचा STD कोड बघितला आणि नंबराची एक प्रकारची स्टाईल बघितली, आपल्याला लगेच लक्षात की हा स्पॅम कॉल आहे, तर तिथल्या तिथं तो कटच करून टाका. मुळात आपला वर्ग हा लोकांचा बऱ्यापैकी मित्र परिवार हा एक 100 लोक, 500 लोक, 1000 लोक असतात. ह्या व्यतिरिक्त तुम्हाला अननोन लोकांचे कॉल किती येतात ते फार कमीच असतं. बरोबर. त्यामुळे येतच नसतील तर तुम्ही अवॉइड करू शकता. अननोन व्यक्ती ही काय करेल, वेगळ्या माध्यमातून तुम्हाला SMS करेल की अरे मी तुझा मित्र असा असा बोलतोय, माझा कॉल उचल की, मग तुम्ही कॉल उचला ना त्याच नंबर. जर अननोन नंबरवरून कॉल येत असेल त्याला काही रिप्लायच येत नसेल तर तू बिंदास तो कट करून टाकायचा. सर, मग अशा प्रकारचा जो स्पॅम कॉल येतो तो परमनंटली ब्लॉक करणं हे एक सोल्युशन आहे का? परमनंट ब्लॉक करणं हे सोल्युशन नाही आहे, कारण कंपन्या काय करतात की त्यामध्ये AI बेस्ड सिस्टीम असतात. रँडमली वेगळा नंबर तयार होतो आणि सॉफ्टवेअर वेगवेगळ्या नंबरवरून ते तुम्हाला कॉल करतात. ब्लॉक जरी केलं तर ती ब्लॉक करू शकता, त्यामध्ये ते ब्लॉक होत राहतील आणि तुमच्या इथं तो सेव्ह राहील. पण त्याला अजून एक रिपोर्ट ॲज अ फ्लॅग असतो, रिपोर्ट ॲज इनॲप्रोप्रिएट किंवा रिपोर्ट ॲज अ स्पॅम कॉल. ते तुम्ही रिपोर्ट करा. मल्टिपल लोकांनी जर रिपोर्ट केलं तर ती कंपनी ज्या सर्व्हरवरून पाठवतात तो सर्व्हरच ब्लॉक होऊन जातो. अच्छा. त्यामुळे अशा काही फॅसिलिटीज आल्यात, त्याचा वापर तुम्ही केला पाहिजे. अच्छा सर, जसं आपण AIचा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आता उल्लेख केलात, तर सोशल मीडियामध्ये आजकाल याचा सर्रास वापर होतो आहे. तर जे हे हॅकर्स म्हणा किंवा आपणच बोलतो आहे या सायबर क्रिमिनल्सबद्दल, तर हे लोक याचा कसा गैरवापर करतात आणि हे आपण कसं ओळखायचं आणि याच्यापासून आपला बचाव कसा करू शकतो, याबद्दल काय सांगाल? AIच्या माध्यमातून जर बघितलं तर आता AIची जनरेटिव्ह AI ही फेज सुरू आहे. जनरेटिव्ह AI म्हणजे कोणत्याही टेक्स्ट स्वरूपात असणारा डेटा, जसं की टेक्स्ट मेसेजेस असतील किंवा टेक्स्ट डेटा असेल, डॉक्युमेंट डेटा किंवा इमेजेस असतील, ऑडिओ असतील, व्हिडिओ असतील, अशा स्वरूपाच्या कुठल्याही माध्यमात त्याचं रूपांतर करणं हे AIच्या माध्यमातून सध्या शक्य आहे. जनरेटिव्ह AI त्याला म्हणतात. तर ह्यामध्ये काय झालं की लोकांचे ज्यावेळी फोटो मिळतात त्यात मॉर्फिंग केलं जातं. अशा असंख्य लोकांना व्हॉइसमधून मॉर्फिंग करून त्याच्या वापर करून गैरवापर केलेल्या घटना झाल्या आहेत. किंवा सोशल मीडियाला आता जो घिबली ट्रेंड आहे, त्याचे इमेजेस काही मुलींचे, महिलांचे किंवा व्यक्तींचे ऑनलाईन त्यामध्ये फेस बदलून त्याला काहीतरी वेगळाच फेस जोडून ते व्हायरल केले जातात. असं हे सुरूच आहे. आणि AI मधून ह्या गोष्टी एवढ्या सोप्या झाल्यात की तुम्हाला एडिटिंग केलेलं पण आज लक्षात येत नाही. आणि त्याचा गैरवापर करून मग पैशाची मागणी असू शकते किंवा फॉलोअर्स वाढवल्यानंतर अचानक एखादी ऑफर टाकून त्यातून मोठा फ्रॉड करणं. इव्हन की जसं आज X म्हणतो आपण, त्याचं पहिलं नाव होतं ट्विटर. तर ट्विटरवर काही सुप्रसिद्ध लोक होते, त्यांच्या अकाउंट्सवरून बिटकॉईनची किंवा क्रिप्टोकरन्सीची मागणी केलेली आणि तिथून लोकांना त्यात घेण्यासाठी भाग पडलं होतं. तर असे हे हॅकिंग अटेम्प्ट्स त्यात वाढले जातात. आता याविरुद्ध जर आपण सुरक्षितता म्हटलं तर केंद्र सरकारनं हे सायबर गुन्हे रोखण्यासाठी आता अधिकाधिक AI बेस्ड नवीन प्रणाली आणल्यात. जसे की तुमचे पैसे ऑनलाईन चोरीला गेलेत तर त्या केसमध्ये तुम्ही cybercrime.gov.in वेबसाईटवर जर गेला आणि तुमची तक्रार तिथं नोंदणी केली की ह्या अकाउंटला मी पैसे ट्रान्सफर केले आणि हे माझं अकाउंट ह्या व्यक्तीने मला फसवलंय, तर ते तुम्ही सबमिट केल्या इन्स्टंट तुम्हाला एक्नॉलेजमेंट ID येतो, कुठल्या पोलीस स्टेशन अंडर ती केस जाणार ह्याचे सगळे डिटेल्स येतात. आणि काही क्षणात ज्या अकाउंटवर तुम्ही पैसे पाठवलेत तिथं त्या अमाऊंट त्या फ्रीज होतात.
आहेत. अच्छा. पण ती कुठल्याही व्यक्तीला काढता येत नाही. त्या व्यक्तीला स्वतःही काढता येत नाहीत, बँकेलाही काढता येत नाहीत, कोणालाच काढता येत नाही. जोपर्यंत त्या केस संदर्भात आपण त्या जवळच्या सायबर सेलला भेटत नाही, ती पटण्यासारखं कारण तुम्ही देत नाही आणि त्याचा न्यायालयातून तो न्याय निवाडा होत नाही, तोपर्यंत ते पैसे काढता येतात. अच्छा. त्यामुळे तुमचे पैसे ऑनलाईन जरी चोरीला गेले आणि अशा साईटवर तुम्ही जर ते रजिस्टर केले तर ते इन्स्टंटली ब्लॉक होतात. तर त्यामध्ये स्ट्रक्चर्ड लेअरमध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे सरकारनं. आणि कुठल्याही स्वरूपाचा फ्रॉड जरी झाला तर आज आपण ठामपणे सांगू शकतो की आपलं पोलीस खातं असेल किंवा सरकारच्या वेगवेगळे काही खाते आहेत, तर कुठल्याही प्रकारचा सायबर फ्रॉड असू दे किंवा काहीही असू दे, कोणी ऑनलाईन धमकी देऊ दे, व्हिडिओ कॉलमधून काही प्रॉब्लेम्स होऊ दे, तर आज आपलं खातं खूपच अधिकाधिक तंत्रज्ञानयुक्त झालेलं आहे आणि त्याच्यावर 100% ॲक्शन खातं करू शकतं. हां, मला तेच विचारायचं होतं सर, की आता सायबर क्राईमबद्दल आपण बोलतो आणि विविध गोष्टींबद्दल आपण बोललो, तर त्याची जर तक्रार रीतसर करायची आहे तर कोणाकडे करायची? तक्रार करताना आपण जवळच्या सायबर पोलीस स्टेशनला आपण संपर्क साधू शकता. बरं. सायबर पोलीस स्टेशनला संपर्क करून तुमची झालेली हकीकत तिथल्या साहेबांना सांगा आणि त्याचे लेखी स्वरूपात तुम्ही पत्र तिथं देऊ शकता आणि त्याची पोचपावती त्यांच्याकडून तुम्ही मागितल्यावर तुम्हाला ते देतील. अशा स्वरूपात करू शकता. किंवा जसं आत्ता म्हटलं तसं cybercrime.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन इथं सायबर जे गुन्हे असतील ते सगळे तुम्ही इथं ऑनलाईन तुम्ही तक्रार दाखल करू शकता. अच्छा. ह्या साईटवर जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता किंवा त्या जिल्ह्याचे काही सायबर पोलीस स्टेशनचे ऑफिशियली अधिकृत ईमेल ॲड्रेस असतात, त्याच्यावर तुम्ही तक्रार दाखल करू शकता. त्याच्या पुढे जाऊन सोशल माध्यमावर जर म्हटलं तर ट्विटर हँडल्स आहेत वेगवेगळे, एक्स हँडल्स म्हणतो, फेसबुकचे हँडल्स आहेत, लिंक्डइनचे हँडल आहेत, बऱ्यापैकी इंस्टाग्राम आणि ट्विटरवर तुमची तक्रार वेगानं प्रोसेस केली जाते. तिथं जाऊन तुम्ही तक्रार एक ॲज अ फर्स्ट इन्फॉर्मेशन म्हणून तुम्ही तिथं सबमिट करू शकता. त्याच्यावर पण काही प्रमाणात दखल घेतली जाऊ शकते. तर सगळ्यात पहिला ज्यावेळी गुन्हा होते त्यावेळी अशा वेगवेगळ्या माध्यमातून पटकन ते पोचलं पाहिजे. विदिन 24 hours आपण हे रिपोर्ट केलं पाहिजे. अच्छा. पैसे गेले असतील तर बँकेलाही तुम्ही पत्र दिलं पाहिजे की अशा स्वरूपाचे माझे पैसे गेले आहेत. ॲज अ इंटिमेशन आम्ही तुम्हाला फक्त कळवतोय, आमची जबाबदारी म्हणून, ग्राहक म्हणून. त्यावर तुम्ही काय केलं पाहिजे, प्रयत्न केले हे तुमच्या निर्णयानुसार, तुमच्या नियमानुसार करा, पण हे कळवलं पाहिजे की माझे पैसे गेले आहेत, हे मी देणार. समजा सुट्टीचा दिवस असेल एखादा बँकेचा, तर त्या केसमध्ये त्या ब्रँडचा ईमेल ॲड्रेस असतो वैयक्तिक, त्याच्यावर एक कॉपी, त्यानंतर तुमच्या जिल्हा काही ब्रँच हेड्स असतात त्यांना त्यात CC मध्ये ठेवून, झोनलला ठेवून आणि ओम्बड्समन एक खातं असतं, त्यांना तुम्ही ईमेल ॲड्रेस ठेवून त्यांच्याकडे तुम्ही तक्रार दाखल करू शकता. अच्छा. सर, जसं आज सायबर क्राईमवर आपण बोलतो आहे आणि आपण मला वाटतं या विषयावर वक्ता म्हणून बरेच ठिकाणी आपण बोलले पण आहे आणि विविध वृत्तपत्रांमध्ये पण आपले लेख आलेले आहेत, तर याबद्दल आमच्या श्रोत्यांना काय सांगाल? वृत्तपत्रातून माझा वैयक्तिक व्यवसाय हा संगणक अभियंता आणि ह्या रिलेटेड असणाऱ्या वेगवेगळ्या कामामध्ये मी गेली 18 वर्ष काम करतो. आणि वृत्तपत्र किंवा व्याख्यानं हे मला आमचे त्याच सर्कलमध्ये असे मित्रांच्या माध्यमातून हे शक्य झालं आणि मला सामाजिक कुठेतरी दरवेळी वाटायचं की हे पोचलं पाहिजे. बरोबर. कारण आपल्याकडं असणारी माहिती ही लोकांपर्यंत पोचली तर खऱ्या अर्थानं त्या माहितीचा किंवा ज्ञानाचा समाजाला फायदा झाला आणि देशाला फायदा झाला असं म्हणता येईल. त्यामुळे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मी गेली 10-12 वर्ष वृत्तपत्रातून ॲक्टिव्हली लिहितो. या अशा काही सायबर रिलेटेड घटना असतील, फायनान्शियल फ्रॉड्स असतील, फायनान्शियल नवीन चेंजेस असतील, टेक्नॉलॉजी काही बदलत असेल, वेळोवेळी मी ते लिहिण्याचा प्रयत्न करतो आणि अनेक लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. काही व्याख्यानं घेतल्यात, तिथंही काही तरुणाई वर्ग आहे किंवा मिडल बिझनेस पीपल आहेत, त्याच्यानंतर वयोवृद्ध लोक आहेत, अशा त्या वयोगटानुसार त्यांचा काही ट्रेंड आहे, त्यांना जे काही महत्त्वाचं आहे ते मी पोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि ह्या गोष्टीतलं खरं समाधान हे आहे की आज सांगलीसारख्या ठिकाणी अशा हे काही जड विषय आहेत, हे सहजपणे पोचवणं फार अशक्य आहे. म्हणजे काही टेक्निकल पर्सन असतात पण ते इथे येणं शक्य नाही, किंवा मुळात भाषा ही अशी गोष्ट आहे की पुढं माझा वर्ग काय बसलाय त्यांना त्या परीनंच सांगावं लागतं. उदाहरणार्थ मी कोल्हापूरमध्ये जर मी एखादा कार्यक्रम घेत असेल, माहिती सांगत असेल, तर कोल्हापूरमधली उदाहरणं द्यावी लागतात आणि त्यांना ते पटवून सांगावं लागतं. एखादं माझं ग्रामीण भागात जर कार्यक्रम असेल तर ग्रामीण भागात लोक काय करतात हे पहिला मला अभ्यास करावा लागतं. त्यांची खरेदीचं कल काय, कुठं खरेदी करतात, तर ते ऑनलाईन डायरेक्ट ॲमेझॉनवरून खरेदी करतात, ते लोकल स्टोअरला घेत असतात, तर तिथं प्रलोभनं वेगळी असतात. असं त्या ऑडियन्सप्रमाणे वेगवेगळं बनवून ते लोकांपर्यंत पोचावं लागतं
आणि त्यातून अधिकाधिक लोक साक्षर होतात. जवळपास गेल्या 15 वर्षामध्ये 2 लाखाहून अधिक लोकांना आपण अशा माध्यमातून साक्षर केलेलं आहे. अच्छा. सर, आपण आता इतक्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आला असाल, या वक्ता म्हणून आपण जातात, तर एखादा अनुभव आहे का आपल्याला असा, की लोकांचे अनुभव आपण ऐकलेले आहेत आणि मग त्याच्यावर आपण सोल्युशन देता? तर एखादा अनुभव असा काही सांगता येईल का? अनुभव तसे शेअर करायला खूपच आहेत. मी प्रत्येक कार्यक्रमाला जातो किंवा ज्यावेळी एखादा लेख लिहितो त्यावेळी अनेक लोक व्यक्तिगत फोन करतात आणि मी बऱ्यापैकी सगळ्यांचे नंबर्स हे सेव्ह आहेत माझ्याकडं. बरं. आणि त्या लोकांना मी वेगवेगळे मेसेजेस पाठवत असतो. नवीन काही फ्रॉड झाले किंवा त्यांच्या काही तक्रारी आहेत त्या मी समजावून घेतो. आणि कोणत्याही स्वरूपात आजपर्यंत मी कुठलेही त्यांच्याकडून पैसे चार्ज कधीच केले नाहीत. एखादी व्यक्तीचा फ्रॉड झालाय तर ते पूर्ण डिटेक्शनसाठी त्याला वेगवेगळे लागणारे अर्ज भरून देणे, त्याला आधार देणे, सगळ्यात पहिला मानसिक आधार खूप महत्त्वाचा असतो, तो पहिला देऊन नंतर मग ह्या प्रोसेस करणं, अशा स्वरूपात कुठल्याही प्रकारचे पैसे घेतले. आणि हे असं म्हणता येईल की जसं की एखाद्या कोळ्याचं जाळं असतं, बरोबर. तो जसं विणायला लागतो तसं ते वाढत जातं जाळं. तसं आज अनेक लोक या कार्यक्रमातून आणि ह्या गोष्टीतून जोडले गेलेत आणि त्यांच्या ब्लेसिंग्स आहेत की तुमच्यामुळे आमचे पैसे परत मिळाले किंवा मी हे फ्रॉड होत होता तुमच्यामुळे वाचलं किंवा माझे ईमेलचा पासवर्ड हरवलेला ते माझे रिकवर झालं. अशा असंख्य लोक आहेत, असंख्य स्टोरीज आहेत की जिथं आज आपण हे काम करतो याचं एक मोठं समाधान त्यातून मिळतं की लोकांना ते आवडतं, लोक त्यातून सुटतात. ह्याच्याशिवाय मोठं काम आपल्याला आता काहीच नाही. बरोबर आहे. सर, जसं आता तरुण मुली वगैरे एखाद्या ग्रुपसोबत किंवा कंपनीच्या ग्रुपसोबत कुठे बाहेर जातात आहे, तर त्यांची सोशल मीडियावरही ते बरेचसे फोटो अपलोड करतात किंवा स्वतःची पर्सनल माहिती तेव्हा पण देत असतात. तर त्यांना आपण काय सजेस्ट कराल की स्वतःची सिक्युरिटी त्या कशा करू शकतात? कोणत्याही स्वरूपाचे फोटो माहिती सोशल माध्यमावर अजिबात अपलोड करू नका. कुठल्याही ट्रिपचे, पिकनिकचे, कंपनीतले फोटो देखील शेअर करू नका. कंपनीमध्ये पण NDA असो, नॉन डिस्क्लोजर ॲग्रीमेंट, की कोणत्याही प्रकारचे कंपनीचे ॲसेटचे फोटो तुम्ही ऑनलाईन शेअर केले नाही पाहिजेत. अच्छा. तर त्यातही जर बघितलं तर असंख्य फ्रॉड झालेत. म्हणजे ऑनलाईन वेगवेगळ्या साईट्स आहेत, त्यामध्ये लग्नाच्या ऑनलाईन साईट्समध्ये काही मुलं अशी असतात की एखाद्या कॅम्पसला, गव्हर्नमेंटच्या मोठ्या कॅम्पसला व्हिजिट करतात, तिथला लोगो बॅकग्राऊंडला ठेवतात आणि तिथला फोटो काढून अपलोड करतात आणि भासवतात की मी या कंपनीचा कर्मचारी आहे. बरोबर. अशा पद्धतीचे पण फ्रॉड करून लोकांना फसवलं जाऊ शकतं. तर त्यामुळे कुठल्याही प्रकारचे फोटो ऑनलाईन अपलोड करू नका. विशेषतः ट्रॅव्हलिंग करत असाल तर किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जात असाल तुम्ही, अननोन ठिकाणी किंवा फिरत असाल, तर महिलांनी आणि मुलींनी किंवा मुलांनी तुमचा गुगलला एक ऑप्शन आहे की माय ॲक्टिव्हिटी म्हणून आहे, गुगल माय ॲक्टिव्हिटी. तिथं जाऊन तुमची माय ॲक्टिव्हिटी तुम्ही वेगवेगळ्या लोकेशनला जे भेटता तिथे ऑन ठेवा. तिथं सेटिंग आहे ते ऑन ठेवा, जेणेकरून तुम्ही प्रत्येक प्लेसला जाता त्याची नोंद ऑनलाईन होते. त्याच्यानंतर GPS हे तुमचं ऑन असलं पाहिजे. अच्छा. समजा मुली जात असतील, महिला जात असतील, तर जवळच्या एखाद्या आपल्या घरातल्या व्यक्तीला व्हॉट्सॲपला ऑप्शन आहे की शेअर माय लोकेशन. ते 8 तासासाठी किंवा मॅक्झिमम जे काही कालावधी आहे त्यासाठी ते कंटिन्युअस शेअर करून ठेवा. म्हणजे घरच्या व्यक्तीला कळेल की तुम्ही एक्झॅक्ट कुठं जातात, आत्ता सध्या कुठल्या लोकेशन. म्हणजे आज बऱ्यापैकी म्हटलं की सांगलीतून असे असंख्य लोक, सांगली, कोल्हापूरतून पुण्या, मुंबईला रात्रीच्या अपरात्री प्रवास करणारे खूप आहेत, बसनं जातात. ते पोहोचेपर्यंत घरच्यांना काळजी असेल तर ते व्हॉट्सॲप उघडलं तर तिथं मॅपवर दिसेल की तुम्ही आज इथंपर्यंत पोहोचलेलं आहे. जिथं पोहोचता तिथं तुम्ही लोकेशन एंड करा आणि घरी फोन करून सांगा की मी ह्या ठिकाणी पोहोचलेलं आहे. तर अशा अनोळखी ठिकाणी जाताना किंवा लोकेशन कुठेतरी शेअर करा. गुगलला पण काही गोष्टी पासवर्ड तुमचा सिक्युअर असेल तर तिथेही शेअर करून ठेवा, ऑनलाईन त्याचा बॅकअप ठेवा. ज्यावेळी प्रॉब्लेम होतो त्यावेळी घरच्यांकडेही पासवर्डची कॉपी असावी. अशावेळी जर घरचे आमच्याकडे ज्यावेळी येतात त्यावेळी आम्हाला ऑनलाईनमधून प्राथमिक स्वरूपात माहिती मिळू शकते की लास्ट संपर्क काय झालेला, कॉलमध्ये कोणाला कॉल केलेला, तो कॉल किती वेळेत चालला, हे प्राथमिक माहिती त्यातून मिळत होते. पुढे मग आपण FIR ऑफिशियली करू शकतो. त्यामुळे माहिती, लोकेशन हिस्ट्री तुमची ऑन ठेवा आणि व्हॉट्सॲपवर पण डेटा तुमचा शेअरिंग ऑन ठेवलं पाहिजे. बरं. सर, आता जाता जाता ओव्हरऑल मला एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की आमचे बालमित्र असो किंवा तरुण वर्ग असो किंवा वृद्ध मंडळी असो, या सगळ्यांना तुम्ही जर थोडक्यात जर सांगायचं आहे की सोशल मीडियाचा वापर कसा करावा आणि पण स्वतःच्या सिक्युरिटीच्या दृष्टीने, तर थोडक्यात आपण काय सांगाल? सोशल माध्यम किंवा तंत्रज्ञानाचा वापर हा तितकाच झाला पाहिजे जितका तो उपयुक्त आहे. त्याचा उपयुक्तता जर म्हटलं तर खूप मोठी उपयुक्तता आहे. म्हणजे आज
कोणत्याही स्वरूपाचं तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर ते आज पटकन आज ऑनलाईन तुम्हाला एका क्लिकवर मिळते. पूर्वी आमचे एक सर होते, ते एखादी एक लँग्वेज शिकायला मुंबईत जाऊन त्यांनी ते 3600 रुपयाला पुस्तक 1996ला आणलेलं आणि त्यांना तो बस प्रवास करून जवळपास 12 तासाहून अधिक ते पुस्तक आणावं लागत होतं. किंवा एखादी दुर्मिळ चित्रफित पाहिजे तर त्यासाठी मुंबईला अनेक लोकांना, जुन्या लोकांना फेरे करावं लागलेत. तर अशा स्वरूपाचं कुठलीही तुम्हाला आज माहिती एका क्लिकवर मोबाईलवर इन्स्टंटली मिळते. तर ती माहिती तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा आणि त्याची उपयुक्तता समजून घेऊन अधिकाधिक साक्षर व्हायचा प्रयत्न करा. बरोबर. हे काही वेगवेगळे ट्रेंड चालतात, त्यानं त्याला ट्रोल केलं, तिथं रिॲक्ट केलं, कमेंट केलं, हसलो, अशा गोष्टी मनोरंजन म्हणून ठीक आहेत, पण त्याची माहितीची उपयुक्तता म्हणून तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्हाला ते खूप उपयुक्त आहे. भविष्यात जर एआयचा तर जसं मार्केटमध्ये येते, एआय खूप वेगाने येते, तर त्यावेळी एआय हे ज्यांच्याकडे स्किल्स असतील तेच लोक त्यामध्ये तग धरून राहतील अशी शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे तुमचं नॉलेज जर असेल तर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी इझिली पचवल्या जाऊ शकतात. आणि ह्याचा गैरवापर आपण टाळलं पाहिजे. म्हणजे कोणत्याही स्वरूपात तुम्ही त्याचा ऑनलाईन फ्रॉड किंवा ऑनलाईन काहीतरी त्याचं मीम बनवणं यासाठी तुम्ही वापर केला नाही पाहिजे. आणि अधिकाधिक वेळ टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही साक्षर होऊ शकता. पुढची गोष्ट अशी आहे की तुम्ही अधिकाधिक वेळ आज निसर्गाशी एकरूप व्हा. निसर्गात जे चाललेत किंवा फिजिकल भेटी असतात, प्रत्यक्षात भेटून व्यक्तींना तुम्ही तुमच्या मनातल्या भीती असतील त्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा, समजून घ्या आणि अधिकाधिक फिजिकली कनेक्ट राहा. बरोबर. समोरासमोर तुम्ही डिस्कशन केलं पाहिजे. ते कुठेतरी चर्चा आज या डिजिटल युगात बाहेर पडते. अनेक लोक घर बसल्या मेसेज करतात, सगळे त्यात गुंतलेले असतात. बरोबर. कोण कोणाशी बोलत नाही. हे टाळून आपण माणूस म्हणून आपण इंटरॅक्ट झालं पाहिजे निसर्गाशी, अन्य व्यक्तींशी, आणि हे जग तुम्ही मग खूप एन्जॉय करू शकता. बरं सर, आज आपण इथे आलात आणि सायबर क्राईम ॲक्च्युली खूप विस्तृत आपण चर्चा केली याच्यावर. तर आमच्या श्रोत्यांना हे नक्कीच याच्यातनं ते डेफिनेटली शिकतील आणि ही मुलाखतही त्यांना खूप आवडेल. तर मी आशा करते अशी. आणि आज आपण इथे आलात त्यासाठी आकाशवाणीच्या सांगली परिवारातर्फे मी आपले मनःपूर्वक आभार मानते सर. धन्यवाद. मला ही संधी मिळाली त्याबद्दल सांगली आकाशवाणीचे खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू.